आत्मनमस्ते सर्वांना. नमस्ते. नमस्ते. आत्मनमस्ते. रेकीच्या या नव्या दुनियेमध्ये, या नव्या पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या सेशनला अगदी आवर्जून हजर आहात. सेशनचा वेळ चेंज झाला तरीही आपण सर्वजण हजर आहात. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा. कारण एनर्जी सोबत जुडण्याकरिता खरं तर वेळ, आपलं लक जुळून यावं लागतं. आध्यात्मिक भाषेमध्ये बोलायचं म्हटलं म्हणजे माइंड, बॉडी आणि सोर्स या तीनही गोष्टी एकत्रित याव्या लागतात. या तीनही गोष्टी एकत्रित आल्या तेव्हा आपण असं मोठ्या संख्येने हजर राहू शकतो आणि अगदी खरंच दिलेल्या वेळेमध्ये हजर राहू शकतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असते की आपण सर्वजण निवडलेले लोक आहोत. आपण सगळेजण निवडलेले लोक आहोत. कारण मी कुठेतरी वाचलं आहे, मी अनेक सेशन मध्ये ऐकलं आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण विश्व, या विश्वामधील फक्त आणि फक्त 4% लोक जरी परिपूर्णतेने कुठल्याही मार्गासोबत, कुठल्याही आध्यात्मिक चांगल्या मार्गासोबत जोडले आणि परिपूर्णतेने त्यांनी स्वतःच्या सोलचा, स्वतःच्या आत्म्याचा विकास केला, परमात्म्यासोबत एकरूप झालेत, ज्याला आपण म्हणू शकतो परिपूर्णपणे आध्यात्मिक मार्गावर आलेत. किती? फक्त आणि फक्त 4% लोक. तर या विश्वामधील एकही व्यक्ती दुःखी राहणार नाही. असं कोणीतरी म्हटलं आहे, असं अनेक शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक परिवारामधील एक व्यक्ती ध्यानधारणा करणारी असावी, ध्यानधारणा करत असावी. त्या परिवारामधील सुख, समाधान, शांती कायम टिकलेली राहते. त्या व्यक्तीचा ऑरा असा स्ट्रॉंग असतो की तो त्याच्या ऊर्जेने अनेक लोकांना तर तो एनर्जी पुरवूच शकतो. मग अनेक लोकांना पुरवू शकतो तर सर्वात पहिले लाभ कोणाला होणार? सर्वात पहिला लाभ होणार तो कुटुंबातील व्यक्तीला. हो, त्या स्वतःच्या व्यक्तीला तर 100% होणारच. पण पहिला जो बदल होईल तो कुटुंबातील व्यक्तींना त्यांची ऊर्जा जाणार. आपोआप अनेक व्हायब्रेशन चेंज होतील, अनेक गोष्टीमध्ये बदल होईल. म्हणून साधू संतांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये एक संत असावा. एक संत असावा याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एका सद्विचारांनी, सत्मार्गांनी आणि ध्यान धारणा करणारी एक तरी व्यक्ती एका कुटुंबामध्ये असावी कमीत कमी. आणि म्हणून एवढं सगळं आहे, एवढं सगळं सगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण तरीही असं होते का हो? आपल्या आजूबाजूला असं दिसते का? नाही दिसत. आजही आपल्या ग्रुपमध्ये किती सारे लोक आहेत, पण तरीही आपण एवढे निवडलेले त्यातल्या त्यात. म्हणजे कुठंतरी या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे आणि आपली निवड केली आहे आपल्या कुटुंबाची, आपल्या आप्तांची, आपल्या स्वकीयांची काळजी घेण्यासाठी. बरोबर? त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी. आणि म्हणून आपण सगळेजण निवडलेले लोक आहेत असं मी नेहमी म्हणत असते. आणि आपल्याला निवडल्याबद्दल माझ्यासह तुम्हाला सुद्धा निवडल्याबद्दल या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मनापासून धन्यवाद. खूप खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. मग आता जे मी बोलले आहे, माझ्यावर जबाबदारी आहे, माझ्या कुटुंबातील, माझ्या आप्त, माझ्या स्वकीयांची, यांची जबाबदारी घेण्यासाठी आपण केव्हा लायबल होऊ? तर आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या आप्त, आपल्या स्वकीयांची काळजी घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण केव्हा योग्यता येणार आपल्यामध्ये? आणि खरोखर आपली निवड केली आहे म्हणून आपण त्यासाठी योग्य आहोत का?
हे पण अजून महत्वाचं. केव्हा होणार? आज आपण रेकीला ऍडमिशन घेतलं आणि उद्यापासून आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकणार असं होईल का? किंवा आज मला असं वाटते की मी खूप छान गोष्टी एनर्जी सोबत जुडले आहे आणि मी म्हणणार आहे तथास्तु आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये बदल होणार आहे. ते प्रेमाने वागायला लागतील. ते चिंतामुक्त होतील. त्यांच्या आरोग्याच्या आजच्या समस्या दुरुस्त होतील. असं होईल का? नाही. तर काय होणार आहे? होणार असं आहे, पहिला बदल हा होणार तो या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्याने पहिला बदल होणार तो माझ्यामध्ये होणार. मी म्हणजे कोण? तर या सेशनला हजर असणारी आणि पुढे पूर्ण प्रवासाला येणारी प्रत्येक व्यक्ती. माझ्यामध्ये बदल होणार. माझ्यामध्ये जो बदल होणार त्या बदलामुळे माझा जो ऑरा स्ट्रॉंग होणार, माझं आभा मंडळ, माझं ऊर्जामय शरीर जे स्ट्रॉंग होणार, त्या सगळ्या गोष्टीमुळे माझे जे चक्र बॅलन्स होणार, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे माझ्यामध्ये अगोदर बदल होणार. कोण बदलणार? मी बदलणार. म्हणजे कोण? जी व्यक्ती ध्यानधारणा करत आहे, जी सेशनला आहे, ती व्यक्ती बदलणार. आणि या व्यक्तीच्या म्हणजे माझ्यामधील बदल बघून आणि माझा जो ऑरा स्ट्रॉंग होतो आहे, माझे व्हायब्रेशन चेंज झाल्यामुळे माझ्याकडून जाणारी ऊर्जा ही सकारात्मक असल्यामुळे माझ्या आजूबाजूचे लोक म्हणजे प्रथम माझ्या कुटुंबातील लोक आपोआपच सकारात्मक व्हायला लागतील. आणि ते सुद्धा एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी विचारतील, "अरे, हे असं काय आहे? तुमच्या तोंडून हे अशा प्रकारचे शब्द निघत आहे." म्हणजे काय? तर माझ्यामध्ये जो बदल झाला आहे. जो बदल माझ्यामध्ये होईल, तो बदल बघून आपोआपच माझ्या कुटुंबातील व्यक्ती, माझे आप्त, माझे स्वकीय, माझे नातेवाईक, माझी मित्रमंडळी यांना तो बदल दिसणार आणि आपोआपच त्यांना माझ्या जाणाऱ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समुळे, माझ्यामध्ये झालेल्या बदलामुळे आपोआप आजूबाजूचं जग बदलायला लागणार. आणि हेच करत असते ध्यानधारणा, ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ब्रह्मांड. आज सेशनला अनेक लोक नवीन आहेत. आणि अनेक लोकांना रेकी म्हणजे काय हेच माहिती नाहीये. खरं तर आता रेकी म्हणजे काय या विषयावरचे अनेक सेशन झाले आहेत. म्हणून आपण सेशन घेत असताना एका टप्प्याटप्प्याने पुढचा विषय घेत असतो. अगदी वेबिनार, माहिती सत्र म्हणून आपलं सेशन नसते, तर आपलं सेशनमध्ये खरोखर काहीतरी नवं शिकवलं जावं हा उद्देश असतो. म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार, की आपण या अगोदरचे आलेले व्हिडिओज नक्कीच बघा. कारण आपल्याला परिपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, रेकी म्हणजे काय याबद्दल माहिती मिळणार आणि मग नंतर आपल्याला हे जे सुरू सेशन आहेत, हे अगदी सुंदर प्रकारे आत्मसात करण्याला मदत होईल. आणि जे कोणी व्हिडिओ बघत आहेत YouTubeला, त्या सर्वांना मी विनंती करेल, की जर खरोखर आपल्याला हे सेशन आवडत असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला जर मनापासून असं वाटत असेल, की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत मला जुडायचं आहे, मला नवनवीन येणारे नवे सेशन किंवा मंजुश्री हीलिंग इन्स्टिट्यूट कडून ज्या काही गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट पुरवल्या जातात, त्याचप्रमाणे मंजुश्री हीलिंग इन्स्टिट्यूट सोबत मला जुडायचं आहे आणि रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी पूर्णपणे शिकायची आहे, तर नक्कीच मी आपल्याला विनंती करेल, की आपण या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली असते, या लिंकवर क्लिक करा आणि आवर्जून ग्रुप जॉइन करा. तर बघा, थँक यू. तर बघा, आता आपण नवीन लोकांसाठी म्हणून अगदी 2 मिनिटामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे सांगणार आहे. रेकी म्हणजे काय? आजपर्यंत अनेक सेशनमध्ये आपण याबद्दल बोललो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुस्तकी भाषा तर खरोखर माहितीच आहे. रे म्हणजे काय? की म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण यापेक्षा पुढे आलेले आहात. कारण ज्या अर्थी तुम्ही सेशनला माझ्या अगोदर हजर आहात, त्या अर्थी तुम्हाला रेखीबद्दल माहिती आहेच. आता तुम्हाला माझ्या शब्दामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे नक्कीच आवडेल या शब्दामध्ये सांगते आहे.
प्राण म्हणजे काय? हवा. बरोबर? आपल्या आतमध्ये जे काही आहे ते काय आहे? हवा. या एअर, हवा म्हणजेच हा प्राणा. या प्राणाच्या भरवशावर आपण किती सारे कामं करतो. एक आपण जिवंत आहे ही गोष्ट खरंच खूप छान आहे. ओके. ही तर एक हा तर एक चमत्कार. ओके. जो आपल्याला शोधताच येत नाही, ही हवा कुठं-कुठं, कशी-कशी फिरते आणि आपण आहोत. बरोबर? याच हवेच्या भरवशावर आपण केवढे मोठमोठाले वाहनं चालवतो. मोठाले वाहनं चालवतो. येस, मी प्रत्येक वेळेस वेगळ्या शब्दामध्ये, वेगळ्या काहीतरी मला जे सुचते ना त्या प्रकारे पण प्रामाणिकपणे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते. एखादा टायर आहे आणि त्या टायरामध्ये हवा आहे, तर ती गाडी चालते. कोणतीही असू दे. विना हवेची गाडी चालली आहे का कोणती? नाही. आपण भौतिक जगामध्ये तयार केलेली गाडी सुद्धा चालण्यासाठी काय लागते? हवा लागते. म्हणजेच ही प्राणा लागतो. प्राणशक्ती लागते. हवा, प्राणशक्ती, ऊर्जा. बरोबर? हं. तेथे ती ऊर्जा हवेच्या स्वरूपामध्ये आहे. ओके. पुन्हा गाडीमध्ये असलेली हवा, गाडीमध्ये असलेली ऊर्जा पेट्रोलच्या, डिझेलच्या स्वरूपामध्ये सुद्धा असते. ओके. म्हणजे ती अग्नीच्या स्वरूपामध्ये असते. पाणी पण लागत असते. पंचतत्वाशिवाय कोणतीच गोष्ट या जगात होत नाही. एवढं लक्षात घ्या. कुठलाही विषय असो त्याच्यासोबत पंचतत्व, 5 तत्व जुडलेलेच असतात. हं. एखादी व्यक्ती, मोठं नाव आहे, मोठं गाव आहे त्यांचं. लोकं काय म्हणतात? त्यांची छान हवा आहे बाबा त्यांची. बरोबर? असं आहे तुमच्याकडे? असं म्हणतात तुमच्याकडे? आहे? आहे. बहुतेक जगातली गोष्ट सांगते. येस, त्यांची हवा आहे चांगली. ओके. आणि जर त्या व्यक्तीचं नाव खाली गेलं किंवा एखादी व्यक्ती काय म्हणू शकतो आपण, कर्तृत्व असो किंवा काही असो किंवा बाबा आता त्या गोष्टी पहिले होत्या तशा नाही राहिल्या, तर लोकं काय म्हणतात? सांगा बरं? कोण सांगेल? हँड रेज करा. बोला अर्चनाताई, अनम्यूट करून. आवाज नाही येत आहे. हवेत होता. हवेत होता. हवेत होता. हा, हवेत होता आणि हा. हवा हवा गेली. हवा गेली. येस, येस, येस. म्हणजे हवा गेली म्हणजे काय? तर ऊर्जा कमी, हवा गेली म्हणजे काय? तर झालं काम. ओके. आता ह्याचा अर्थ काय? बघा ह्या भौतिक जगातल्या गोष्टी आहेत, बाह्य जगामधल्या आहेत, तरीही आपण हवा हा शब्द वापरतो. येस. एखाद्याच्या यशाशी, एखाद्याच्या अपयशाशी वेगवेगळ्या अर्थाने हवा हा शब्द वापरला जातो. तीच हवा तीच हवा आपल्या आतमध्ये आहे. ओके. आपल्या आतमध्ये असलेली हवा हा प्राणा वेगवेगळ्या चक्रामध्ये असतो किंवा वेगवेगळ्या चक्रामध्ये त्याचं वेगवेगळं अस्तित्व आहे. बरोबर? या प्राणाचं, या प्राणशक्तीचं आपल्या प्रत्येक चक्रामध्ये वेगवेगळं अस्तित्व आहे. वेगवेगळं म्हणजे काय? तर अस्तित्व आहे, पण ते कार्य वेगवेगळं करतं प्रत्येक चक्रासंदर्भात. असं तुम्हाला मला सांगायचं आहे. तोच प्राणा, तेच प्राणशक्ती सहस्रार चक्राला एनर्जी देत असते, तेव्हा वेगळ्या प्रकारे कार्य होते. तेच हार्ट चक्राला देत असताना, तेच सोलारला, ऊर्जा एकच आहे ना? बरोबर आहे. तेच त्या चक्राप्रती तिचं कार्य वेगळं आहे. तेच स्वाधिष्ठानप्रती त्याच एनर्जीचं कार्य वेगळं आहे आणि बेसिक चक्राप्रती त्याच एनर्जीचं कार्य वेगळं आहे. ही प्राणशक्ती आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे म्हणजे काय? तर तो श्वास आपल्या आतमध्ये आहे. ती हवा आपल्या आतमध्ये आहे आणि ही हवा या अफाट या ब्रह्मांडामध्ये आहे. बरोबर? आता जो श्वास आपण घेत असतो, हा जो श्वास आपण घेतो, हा श्वास घेत असताना आपण म्हणतो का, की आता जो श्वास सुरू आहे, तो माझा या चक्राला जात आहे, या अवयवाला जात आहे, पुढच्या अवयवाला जात आहे, ही क्रिया अशी सांगून होते का? नाही. कळत आणि नकळत होते.
ठीक आहे, आपल्याला असं वाटते एका ठिकाणी वेदना झाली की ती झालेली वेदना वेदनेचं जी चेतना आहे ती वेदनेची चेतना झालेल्या ठिकाणपासून मेंदूपर्यंत जाते आणि मेंदूला समजते की कुठेतरी वेदना झाली आहे आणि झटकन हात झटकला जातो. ही क्रिया क्षणार्धामध्ये होते. बरोबर आहे. हा झटका लागल्यानंतर होते. पण अशा कित्येक साऱ्या गोष्टी अशा आहेत की नकळतपणे आपलं शरीर आपोआपच करते. तुम्हाला मलाही माहिती नाहीये अनेक साऱ्या गोष्टी. आपल्या शरीराचं कार्य कशा प्रकारे चालते आणि हे कार्य करत असताना नकळत होते. आपण असं म्हणतोय काय, फुफ्फुस काम करत आहे, नाही करत आहे. ठीक आहे, थोडा वेळ किडनी काम करते, थोडा वेळ फुफ्फुस करते, थोडा वेळ हे करते, असं काही आहे का? नाही. किती निरंतरपणे आपलं शरीर सुरू आहे. मग हे जे निरंतर शरीर सुरू आहे, हे कशाच्या भरवशावर सुरू आहे? तर आपण जो प्राणा घेत असतो, जी प्राणशक्ती आपण घेत असतो या ब्रह्मांडाकडून. या प्राणशक्तीच्या मदतीने आपल्या शरीराचं हे सर्व कार्य सुरू असतं. मग तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, हा प्राणा, ही प्राणशक्ती, हा प्रकाश, ही एनर्जी, हा श्वास काय आहे? हा श्वास म्हणजे काय आहे? तर जीवन आहे. अनेक जण म्हणतात की माणूस काय पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे. कधी हा कधी फुटणार सांगता येत नाही. म्हणजे काय? तर कधी जाणार सांगता येत नाही. याचा अर्थ काय? तर माणूस आहे, हा श्वास आहे. हा श्वास काय? संपला म्हणजे माणूस संपला. म्हणजे काय? येस, म्हणजे हवा गेली. बरोबर? सेम. सोपी गोष्ट. मग काय आहे ही हवा? बरोबर? ही काय आहे हवा? ही हवा म्हणजे ही प्राणशक्ती, ही ब्रह्मांडीय ऊर्जा. जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे, तोपर्यंत हा प्राणा माझ्या आतमध्ये आहे, तोपर्यंतच मी जिवंत आहे. आणि जेव्हा केव्हा या क्षणार्धामध्ये या प्राणशक्तीने माझ्यासोबतचं कनेक्शन तोडलं, तेव्हा मी नाही. बरोबर? यस. मग आपण जिवंत राहतो, एवढंच काम या प्राणशक्तीचं आहे का? आजपर्यंत तरी आपण जिवंत आहे, एवढ्यासाठी काम करत आहे आणि अनेक ठिकाणी आपण स्वतःचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा या प्राणशक्तीचा वापर केलेला आहे, पण फक्त नकळतपणे केलेला आहे. एवढं सुद्धा लक्षात घ्या. कळतपणे नाही केला. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकणे किंवा या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडणे म्हणजे काय? तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडणे म्हणजे तुम्ही ज्या ऊर्जेसोबत जन्मतःच जुडलेले आहात, त्या ऊर्जेची पुन्हा नव्याने स्वतःसोबत कनेक्टिव्हिटी वाढवणे. या ऊर्जेचा वापर मी कशा प्रकारे करावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणे आणि या चैतन्यासोबत आपली जी नाळ जुडलेली आहे, ती जुडलेली नाळ अजून मोठ्या प्रमाणात जोडणे किंवा आपण याला म्हणूया हा जो संपर्क आहे या ब्रह्मांडासोबतचा हा वाढवणे. ज्या प्रमाणामध्ये आपण आपल्याच चैतन्याचा, आपल्याच ऊर्जेचा, आपल्याच आतमधल्या शक्तीचा आजपर्यंत वापर करत होतो, त्यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणामध्ये वापर करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडणे. ऑलरेडी तुम्ही सगळेजण आणि मी सुद्धा जन्मतःच या रेखी एनर्जी सोबत, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेले आहोत. फरक असा आहे की आपण शब्द वेगळा वापरतो आहे. आपण रेखी म्हणतोय म्हणून इथे कन्फ्युजन वाढत आहे. आणि आता आपल्याला सोपी भाषेमध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत कसं जुडायचं, स्वतःमधलं चैतन्य म्हणजे काय, स्वतःमधली ऊर्जा म्हणजे काय, हे बघायचं आहे पुढच्या 5 मिनिटांमध्ये. आणि मग आपण आजच्या मूळ सेशनकडे वळणार आहे. राग कमी करता येतो का रेखेमुळे? बघा, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेलं चैतन्य, आपण असण्याचा भाव, आपल्या आतमधली ऊर्जा आणि आपल्या आतील ऊर्जेद्वारे
शरीरातील सूक्ष्म सूक्ष्म केंद्रावर संस्कार करून ते सूक्ष्म केंद्र उत्तेजित करून आपल्या संपूर्ण शक्तीचा आपण वापर करून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे. आणि हे काही असं एका टप्प्यावर नाही होत. सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला ना, तर हे सहजपणे होणारी प्रक्रिया आहे. जसं आपण मेडिटेशन करतो. मेडिटेशनच्या स्वरूपामध्ये आपण काय करतो? तर सायंटिफिक दृष्ट्या प्रत्येक चक्राला विशेष अशा अफर्मेशन देतो. बरोबर. आध्यात्मिक दृष्ट्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो. श्वासावर लक्ष केंद्रित करतो किंवा श्वासाच्या विशेष क्रिया करतो. आणि दोघांचा समन्वय म्हणून आपलं विचार आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे एकाग्र झाल्यामुळे आपल्याला जी मनःशांती मिळते, जी मानसिक शांतता मिळते, ती आपलं मनस्वास्थ्य दुरुस्त करण्याचं काम करते. आणि म्हणून मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडत असताना तुम्हाला सांगते, की मी प्रत्येक सेशनमध्ये मी प्रत्येक गोष्ट शिकवत असताना तेथे विज्ञान म्हणजे वैद्यकीय शास्त्र कशा प्रकारे काम करतं, आध्यात्मिक शास्त्राचा इथे काय रोल आहे, काय भूमिका आहे आणि या दोघांच्या समन्वयाने मानसशास्त्रीय दृष्ट्या स्वतःमध्ये काय बदल होतो, आपलं मानसशास्त्र कसं बदलतं. म्हणजेच काय तर माणसाची वागणूक, माणसाचं असणं, दिसणं आणि आपलं अस्तित्व यामध्ये कशा प्रकारे बदल होतो. मग तो स्वभाव असू देत, मग ती आर्थिकता असू दे, मग ती सौंदर्य असू दे, या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होतो. तर कशा प्रकारे होतो हे सांगते. म्हणजेच आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुळत असताना स्पेशल मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये वैद्यकीय शास्त्र म्हणजेच सायन्स, अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र या तीनही शास्त्राच्या समन्वयाने संगमाने आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या शास्त्राचा अभ्यास करत असतो. बघा, जेव्हा जेव्हा शास्त्र एखाद्या गोष्टीला शब्द लागलेला असतो तेव्हा ते सिद्ध झालेलं असते, त्याला काहीतरी पुरावे असतात, म्हणूनच ह्या गोष्टी म्हटल्या जात असतात. बरोबर. मग ही रेकी ही शक्ती कोठे आहे, कशी आहे? रेकी म्हणजे काय तर सोपी भाषेत तुम्हाला सांगते, हा जापानवरून आलेला शब्द आहे. म्हणून याला रे या शब्दाचा अर्थ आहे विश्वव्यापी, संपूर्ण विश्वामध्ये एकच असणारी एक. असं काय आहे जे संपूर्ण विश्वामध्ये एक सारखंच आहे? ते म्हणजे प्राणशक्ती, प्राणा, ऊर्जा, हवा, आपण जो श्वास घेतो तो. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा हा अस्तित्वात आहे. सांगितलं ना तुम्हाला सगळ्यात पहिले हवा टायर मधली. बरोबर. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये हे पंचतत्व असतातच. असं आहे का की भारतामध्ये वेगळी हवा आहे, अमेरिकेत वेगळी आहे, येथे श्वास घेणारी वेगळी वेगळा श्वास घेतो, भारतातली व्यक्ती वेगळा श्वास घेतो, अमेरिकेमध्ये वेगळा श्वास घेतला जातो, युरोप खंडामध्ये वेगळा घेतला जातो, आफ्रिकामध्ये वेगळा घेतला जातो. असं काही होतं का? नाही. बरोबर. एकच आहे. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये असलेली ऊर्जा म्हणजेच ही विश्वव्यापी ऊर्जा आणि यामधला रे या शब्दाचा अर्थ आहे विश्वव्यापी आणि की या शब्दाचा अर्थ आहे जीवनशक्ती. जीवन चालवण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती. आणि या विश्वामध्ये ही शक्ती भरभरून आहे, भरून आहे. मग या विश्वव्यापी शक्तीला कोणी प्राणा म्हणतं, कोणी शक्ती म्हणतं, कोणी प्राणशक्ती म्हणतं, कोणी कोणी याला प्राणा म्हणतं, कोणी प्राणिक म्हणतं, कोणी श्वास म्हणतं, कोणी प्रकाश म्हणतं, कोणी किरण म्हणतो. म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी हा शब्द अशा प्रकारे आलेला आहे. आपण याला श्वास म्हणूया, आपण याला आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य म्हणूया, आपण याला आपली ऊर्जा म्हणूया.
मग माझ्या भाषेमध्ये मी नेहमी सांगत असते, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर माझ्या आतमध्ये असलेला ऊर्जेचा मला नव्याने शोध घेणे आणि या ऊर्जेचा माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटकामध्ये मी कशा प्रकारे वापर करावा आणि माझ्या आतमधल्या शक्तीचा वापर करून मी आयुष्याच्या प्रत्येक आयामावर पुढे कसं निघावं, आज आहे त्यापेक्षा अजून पुढे कसं निघावं, हे शिकणे, हे तंत्र शिकून घेणे, ही पद्धती शिकून घेणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे. आज रोजी मी ज्या प्रकारात आज रोजी मी ज्या प्रमाणात या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेत आहे आणि माझे कार्य करत आहे त्यापेक्षा अजून जास्त प्रमाणामध्ये मी या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेणे आणि माझ्या प्रत्येक कार्यामध्ये या ऊर्जेचा उपयोग करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे. हे एक शास्त्र आहे, हे एक विज्ञान आहे. ज्याप्रमाणे असंख्य अणु आणि रेणूंनी ही सृष्टी तयार झाली आहे, आपल्या प्रत्येक सजीव व्यक्तीच्या आतमध्ये असलेली चैतन्य ऊर्जा जी असंख्य अशा अणु आणि रेणूंना बांधून ठेवते, कार्यान्वित करते आणि त्याचं रूपांतर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये करते. त्याच 2 अणु रेणूंमध्ये जी कार्य करणारी ऊर्जा आहे ती आहे वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच प्राण. या प्राणशक्तीचा लिखाण कुठं आहे? अथर्ववेदामध्ये. अथर्ववेदामध्ये या एनर्जी बद्दल वेगळ्या शब्दात असेल कदाचित, पण लिखाण आहे. आपल्या अनेक साधू संतांनी या ऊर्जेचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत, अनेक लोकांना रोगमुक्त केलेला आहे. नक्कीच आपण त्यांच्याएवढं मोठं नसू, आपली साधना तेवढी नसेल, पण आपण आपल्या स्वतःच्या चैतन्यासोबत मोठ्या प्रमाणात जुळून आपल्या आयुष्यातले प्रश्न आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत ही ऊर्जा पोहोचवण्याचं कार्य नक्कीच करू शकतो. तर पुन्हा एक महत्वाची गोष्ट याच सेशन मध्ये लगेच सांगते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या शब्दामध्ये जरी तुम्हाला संभ्रम होत असेल तर तुम्ही असं म्हणा ना, ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणशक्ती, प्राणा, माझा श्वास, या श्वास ऊर्जेसोबत जुळत असताना असं म्हणूया, बरोबर आहे. कोणत्याही धर्माशी याचा संबंध नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे कोणताही धर्म नाही, ही पंथ नाही, याचा भूत प्रेत आत्मा यासोबत एवढाही संबंध नाही. एवढंच नाही तर याला वशीकरण सुद्धा नाही, असं काहीच नाही आहे. मानसिक चिकित्सा सुद्धा नाही. रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा ही शुद्ध आणि शुद्ध नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ध्यानधारणा करून स्वतःवर होणारे उपचार. मग ध्यानधारणेच्या माध्यमातून म्हणजे काय? तर बघा, जेव्हा स्वतःला स्ट्रॉंग करायचं आहे, स्वतःचं आरोग्य दुरुस्त करायचं आहे, तर शास्त्र असं सांगतं, सायन्स असं सांगत आहे आणि आजच्या जगामध्ये लागलेले शोध असं सांगत आहे की या जगातले 80% आजार हे काय आहेत? तर ते तुमच्या विचारांनी तयार झालेले आहेत, नकारात्मक विचारांनी. 10% आजार जे आहेत ना, हे आजार काही कारणांनी झालेले आहेत. काही झालं बाबा, काही व्हायरल इन्फेक्शन आहे, काही एखादं व्हायरस आला आहे, याने झालेले आहेत. आणि 10% जे आजार आहेत ते खरोखर आजार आहेत, ते होतात. म्हणजे 80% आजारांवर जे आपल्या विचारांमुळे काम होतं, ते 80% आजार कसे दुरुस्त होतात? तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुळतो, तर म्हणजेच काय, तर आपण जसं आपलं थोडंसं वेगळ्या टेक्निकने मेडिटेशन करतो,
तसं आपले चक्र बॅलन्स होतात, आपलं शरीर आतून क्लीन होते, आपले चक्र क्लीन होतात, आपलं शरीर क्लीन होते, आपलं विचार आणि मनाचं स्थिरत्व येते आणि विचारांमुळे, नकारात्मक विचारांमुळे जे आजार झालेले आहेत त्या आजारांवर नियंत्रण येथे आणलं जातं. म्हणून आपल्या सेशनमध्येच अनेक जण सांगतात, मॅडम 15 दिवसामध्ये मला येथे बदल पडला, माझे रिपोर्ट असे नॉर्मल आले, हे झालं ते झालं. कारण ते आजार विचारांनी निर्माण झालेले होते. ते आजार दुरुस्त होतात. आपण काही चमत्कार करत नाही, काही जादू करत नाही किंवा काहीच नाही. तुम्ही काय केलं आहे तर तुमच्या आतमध्ये असलेल्या चैतन्य शक्तीचा, तुमच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला, तुमचं मन आणि विचारांवर ताबा घेतला आणि तुमचा आजार दुरुस्त झाला. अशी ही उपचार पद्धती. कोणीही रेकी शिकू शकतं, याला वयाची अट नाही. साधेपणाने आणि सुबोधतेने शिक्षण घेणे हेच या रेकी ब्रह्मांडीय ऊर्जेचं वैशिष्ट्य आहे. इतर उपचार पद्धती ज्या आहेत त्यापेक्षा ही उपचार पद्धती थोड्या प्रमाणामध्ये वेगळी आहे. बघा, परत आपण एक सांगूया, रेकी म्हणजे काही पर्यायी उपचार पद्धती नाहीये की बाबा डॉक्टरची ट्रीटमेंट बंद करा आणि मग तुम्ही ट्रीटमेंट घ्या, असं आपण कधीच म्हणत नाही. तर असं म्हणतो की पूरक उपचार पद्धती आहे, जेणेकरून जो काही आजार आहे तो लवकर दुरुस्त होईल. समजा डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू आहे एखाद्या आजारासाठी आणि हिलरने रेकी दिली किंवा स्वतः रेकी या एनर्जीचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर केला तर काय होईल? ते शास्त्रीय कारण असं होते, विज्ञान असं काम करते आरोग्यशास्त्राला धरून, आपला ऑरा म्हणजे आपला आभामंडळ म्हणजे आपलं ऊर्जामय शरीर क्लीन करते. म्हणजे आपला प्राणशक्ती शोषण्याची क्षमता वाढते आणि ती क्षमता वाढल्यामुळे डॉक्टरची जी ट्रीटमेंट असते, ते जे काही सुरू असते ते अजून प्रभावीपणे कार्य करतं. ज्या आजाराला दुरुस्त व्हायला समजा आठवडा लागतो, ते 4 दिवसात दुरुस्त होणार, 3 दिवसामध्ये दुरुस्त होणार. आणि असे अनेक अनुभव आहेत तुमचे सगळ्यांचेच, की डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. अरे, सेम एका दिवशी आजारी पडणारे मुलं, त्यांना 6 IV द्याव्या लागल्या, सलाईन द्याव्या लागल्या आणि या मुलाला 3 मध्येच काम झालं. ते कसं झालं? तर ते तुम्ही जे काय करत आहे एनर्जीचा उपयोग ते करा, असं डॉक्टरच सांगतात. अनेक डॉक्टर्स हे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जुडलेले आहेत, ते रेकी शिकलेले आहेत. पण लक्षात असू द्या, डॉक्टर रेकी शिकू शकतात. काय ते हीलर होऊ शकतात, पण आपण डॉक्टर नाहीये. आपण हीलर आहे, आपण पूरक उपचार पद्धती देऊ शकतो. एवढं मात्र नक्की की रेकी सोबत जुडल्यानंतर किंवा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपण जे काही एनर्जी पुरवतो त्यामुळे डॉक्टरच्या ट्रीटमेंटला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. तर अशी ही रेकी, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकामध्ये असलेली ऊर्जा, आणि रेकी शिकायला आलेले आहात म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, चोरून लपून काहीच करायचं नाही. चोरून शिकण्यासारखे, लपून शिकण्यासारखे काही तुम्ही चुकीचं काही करत नाहीये. तुम्ही जे काही करत आहात ते योग्य करत आहात. कारण मला सांगा, मी मंजुश्री आणि मला मंजुश्रीचा नव्याने शोध घ्यायचा आहे. मंजुश्रीच्या मध्ये काय काय क्षमता आहेत त्या मला शोधून काढायच्या आहेत. हे वाईट आहे का? मुळीच नाही. मुळीच वाईट नाहीये. तर मी अजून काय काय करू शकते? आपण स्वयंपाक करत असताना करत नाहीये का? की समजा आपल्याकडे गहू आहे. तर गव्हाची पोळी करतो, पुरी करतो, बाकी किती सारे पदार्थ करतो. मैदा तयार होते. मैद्यापासून आपण किती सारे पदार्थ तयार करतो. आपण शोध घेतो की नाही? एक जी वस्तू आहे त्या एका वस्तूपासून, गहू तुम्ही काय म्हणत असाल तुमच्याकडे ते. तर एका वस्तूपासून किती सारे पदार्थ तयार करता येऊ शकतात याचा आपण शोध घेत जातो. अजून त्या वस्तूचा वापर करत जातो. आपण चुकीचं करतो का? नाही. भौतिक जगामधल्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात शोध घेतो आणि त्याला आपण खुश होतो. हो, मला हे पण आलं आहे. कुरड्या करता आल्या, मला पापड करता आले, मला अमुक करता आलं, तमुक करता आलं. आपण खुश होतो. बरोबर? सेम तुमच्याच आतमधली जी ऊर्जा आहे, या ऊर्जेच्या माध्यमातून मी अजून काय करू शकते? माझं जे काम आहे, मी दररोज अर्ध्या तासामध्ये कंप्लीट करत होते. ते काम माझं जर 15 मिनिटामध्ये होत आहे, या ऊर्जेच्या मदतीने, तर काय वाया गेलाय? सायन्स आहे यामागे.
माझं माझं डोकेदुखी आहे, माझा मायग्रेनचा त्रास आहे, माझा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, माझं शुगर ची लेवल कंट्रोल नाही आहे, माझं ब्लड प्रेशर हाय होते, लो होते, अशा अनेक गोष्टी. माझा आत्मविश्वास कमी झालेला आहे, मला 4 लोकात बोलता येत नाही आहे, मला राग खूप येतो. ह्या अनेक साऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींवर मी माझ्याच ऊर्जेचा वापर करून जर काय ताबा मिळवत असेल, मला मी कशी हवी आहे तशी घडवू शकत असेल, तर ते वाईट शिकणं आहे का? नाही. म्हणून म्हटलेलं आहे, तुमच्या आतमधले असलेल्या ऊर्जेचा नव्याने शोध घेणे, तुमच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेसोबत तुमची खरी ओळख करून घेणे, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शिकणे. जसं मी नेहमी सांगत असते, मारुती राय, हनुमंत यांना नव्हतं माहीत, की माझ्यामध्ये काय-काय शक्ती आहे. जामवंतांनी त्यांना आठवण करून दिली, की तुझ्यामध्ये केवढी प्रचंड शक्ती आहे. तू मोठं स्वरूप घेऊ शकतो आणि सूक्ष्म स्वरूपही होऊ शकते. आणि त्यानंतरचं सगळं रामायण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हनुमंताला स्वतःच्या शक्तीचा जसा शोध लागला, त्यानंतर हनुमंतांनी उडत जाऊन तो समुद्र पार केला. आणि पुढे सगळ्या घटना ज्या झाल्या लंकेमध्ये, त्या हनुमंताच्या त्या शक्तीमुळे झाल्या. बरोबर? जर काय देवत्व होतं त्यांच्याकडे, तरीही त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर पडलेला होता. आपण तर साधं माणूस आहे. आपल्याला आपल्या आतमधल्या ह्या शक्तीचा विसर पडलेला असू शकतो किंवा नाही. नक्कीच. त्यांच्यासाठी जसे जामवंत हे माध्यम होते, एनर्जी पर्यंत किंवा त्यांच्यामधल्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी. नक्कीच या ब्रह्मांडाने आपल्याला एकमेकांसाठी तयार केलं असेल, या ब्रह्मांडाने आपल्याला एकमेकांसाठी निवडलं असेल, या ब्रह्मांडाच्या ऊर्जेची सॉरी तुझ्या ऊर्जेची, तुझ्या आतमध्ये असलेल्या शक्तीची तुला ओळख करून देण्यासाठी. होऊ शकते? येस. आणि हे ओळख होणे, याचा वापर करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकणे. आता मला सांगा, अजून कोणाला काही नसेल समजलं तर नक्कीच प्रश्न विचारा. त्यानंतर मी माझ्या सेशनला सुरुवात करेन आजच्या विषयाला. हँड राईज करा फक्त. असा हात करा, मी तुम्हाला बोलायला संधी देते. अरे वाह! मी छान शिकवलंय. कोणाचाच हात वर येत नाहीये. म्हणजे प्रश्नच नाहीये. नवीन लोकं? छान, छान, छान. समजलं मॅडम. बोला. समजलं. ओके. तर मग आजचा आपला प्रश्न होता राग. बरोबर. काय म्हणणं होतं आज आपलं? तर मग आपण आता सुरुवात करूया आजच्या सेशनला. आजचा विषय. आज आपण असा विषय होता, की राग कमी होऊ शकतो का? राग कसा कमी करायचा? कारण अनेक लोकांचा प्रश्न असते, की मॅडम राग येतोच. खूप काही झालं तरी. बरोबर? हे बघा, राग कमी करायच्या अगोदर राग कसा येतो? का येतो? आणि आपण जर आता आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी शिकत आहोत, अध्यात्मासोबत जुडलेले आहोत, तर येथे अध्यात्मशास्त्र कशाप्रकारे कार्य करते, हे आपल्याला बघावं लागेल. बरोबर? तेव्हा आपल्याला समजेल, की हो, रागावर खरोखर नियंत्रण करता येऊ शकतं का? कारण कोणतीही गोष्ट नियंत्रणात आणण्यासाठी अगोदर ती म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे, कशी उत्पन्न होते, हे आपण बघूया. राग काय आहे? आपण काय म्हणतो राग, गुस्सा, रोष, बरोबर आहे? कशी भावना आहे ही? नकारात्मक भावना आहे. आपल्या स्वतःबद्दलही अनेक वेळा राग असतो आणि अनेक वेळा इतर व्यक्तींच्या बाबतीमध्ये, इतर घटनांच्या बाबतीमध्ये, इतर आपण काय म्हणू शकतो? व्यक्ती, घटना, वस्तू, वस्तूंबद्दलही राग असतो ना? एखादी वस्तू आवडतच नाही. ती आवडत नाही, तिचा राग येतो. म्हणजे काय? तर कुठेतरी मला जे हवं आहे, मला जे हवं आहे, ती गोष्ट तशीच्या तशी न घडल्यामुळे आपल्याला काय होते? तर असंतुष्टी निर्माण होते. बरोबर? असंतुष्टी निर्माण होते. नैराश्य निर्माण होते त्या गोष्टीबद्दल. निराशा होते. बरोबर? मग त्यामुळे राग येतो आणि राग नकारात्मक परिस्थितीमध्येच येतो. बघा बरं, मला एकच सांगा, असं मस्त माझ्या मनासारखं छान-छान होत आहे आणि मला राग आला. असं कधी झालं?
नाही. मला ना हवी तशी साडी आणली आहे. मी म्हणते तशी मला शॉपिंग करायला नेतात. राग आला कधी? नाही. किती प्रेम करता हो माझ्यावर, मला राग येतो त्याचा. असं कधी झालं आहे? नाही. बरोबर. म्हणजेच काय, तर कुठेतरी एखाद्या गोष्टीची कमतरता, बरोबर, कमी एखादी गोष्ट पडणे किंवा आपण म्हणतो असंतुष्टी, मग ती भावना असो, मग ती भौतिक जगामधली एखादी वस्तू असो, म्हणजे आपली मागणी असो, या प्रत्येक कुठलीही गोष्ट असो, त्याची असंतुष्टी, त्याचं कमी, मला जेवढं हवं आहे त्यापेक्षा कमी या भावनेमधून निर्माण होते. तो आणि तेव्हा जे व्यक्त केल्या जाते, ते व्यक्त केल्या जाणारं जे काही गोष्ट आहे, ती आहे राग. ओके. छान-छान सुरू आहे, मस्त-मस्त सुरू आहे आणि मला अचानकच राग आला. फार कमी वेळाला असं होते आणि असं जर होत असेल, तर ते कुठेतरी मानसिक विकृती किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असणं असं असते. ठीक आहे. मी आनंद होता मॅडम, एकदम छान होता आणि अचानक राग येतो. अशा वेळेस जेव्हा आनंद व्हायला हवा तरी पण राग येतो, अशा वेळेस असते ती मानसिकता बिघडलेली असू शकते. वेगवेगळे प्रकार या सगळ्या गोष्टीमध्ये असू शकतात. बघा, मला ह्या सगळ्या गोष्टी जशा प्रकारे समजतात त्या प्रकारे मी सांगण्याचा तुम्हाला मनापासून प्रयत्न करते. ओके. पण असं झालेलं आहे का, की मॅडम मला राग आला आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या. असं कधी कोणाच्या बाबतीत होते का? नाही, नाही. आणि असं कधीच नाही, की की राग आल्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, असं नाही. राग आल्यामुळे जे होते ते नुकसानच होते. आता बघूया आपण या रागावर नियंत्रण कसं करायचं? तर अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे रागावर नियंत्रण करण्यासाठी कुठे बाबा तुम्ही ध्यानधारणा करा. बरोबर. तुम्ही व्यायाम करा, स्वतःचं मन दुसऱ्या ठिकाणी रमवा, वगैरे, वगैरे. मनाचं स्वास्थ्य टिकवून ठेवा. स्वतःची स्वीकार करण्याची भूमिका वाढवा. स्वतःच्या विचारधारेचा विकास करा, स्वतःचा विकास करा. स्वतःच्या एमकडे, माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि स्वतःच मी कोण्या प्रसंगामध्ये कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे, या गोष्टीकडे थोडंसं स्वतःचं निरीक्षण करायला लागा. म्हणजे थोडासा राग कमी होईल. ठीक आहे. एखादी समस्या आहे, तर तिचं समाधान कसं शोधायचं हा विचार करा. बरोबर? आणि मग समाधान शोधता-शोधता तुमचा राग कमी होईल, असं म्हटलं आहे. ओके. तुम्ही छोटे-छोटे कामं करा. एखादं आश्वासन घ्या, एखाद्याला आश्वासन द्या, एखादं टार्गेट कंप्लीट करायच्या मागे लागा. तेव्हा तुमचा रागावर नियंत्रण येईल, असं सांगितलेलं असतं. बरोबर? इतरांच्या भावना समजून घ्यायला लागा. आणि इतरांच्या भावनांचं समाधान करायला बघा. तुम्हाला इथे मदत होईल रागावर ताबा मिळवायला. इतरांच्या दुःखामध्ये जरा समाविष्ट सामील व्हायला लागा आणि इतरांना मदत करायला लागा. बघा तुमचा राग कमी होईल, असं सांगितलेलं असतं. इतरांच्या भावना समजून घ्या. माझ्यामध्ये किती समज आहे, माझ्यामध्ये किती संवेदनशीलता आहे, या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करा. आणि जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा ना स्वतःला थोडासा वेळ घ्या. स्वतःला वेळ घ्या. रागामध्ये काही करू नका, असं सांगितलेलं असतं. आणि मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विचारू इच्छिते, राग आला की यातली कोणती गोष्ट करावी असं सुचते? की डायरेक्ट व्यक्त होतो आपण सांगा बरं? राग आला आहे आता, प्रचंड राग आला आहे आणि आता मला मॅडमनी सांगितलं होतं राग आला की नाही, की दीर्घ श्वास घ्या. खरं सांगा आठवते का? नाही. राग आला ना, की थोडासा व्यायाम करा. मी या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, ह्या होतात का मला सांगा? एक जण कोणतरी हँड राइज करा आणि राग आल्यानंतर खरोखर काय होते ते सांगा. आज उज्ज्वला दिघेच बोलणार. तुम्हीच प्रश्न मांडला होता उज्ज्वला. बोला, राग आल्यानंतर काय होते उज्ज्वला? राग आला की स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. व्यक्त होतात. राग म्हणजे हो. आणि आता मी जे आणि सगळं त्याच्यात सांगितलं रागावर कंट्रोल करण्यासाठी ते होतं का? त्यातलं काय होतं? आता समोरच्याचा राग आला का जरी
थोडा आला तरी थोड्या वेळात लगेच कंट्रोल होतं आणि मनातली मनात आपण लगेच त्याला काही बोललो तर माफी मागतो आपण. येस, हे रेकीमध्ये आल्यामुळे बरोबर आहे. रेकीमध्ये आले. हो. थँक्यू. चैताली, काय होते रागाला की मला सांगा बरं. राग आला असला की आपण आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या भटकन बोलून जातो, पण त्यावेळेला काय करावं हे सुचत नाही. त्या वेळेला काय करावं तर हे फर्स्ट सेशन आहे. हा, त्यावेळेला आपण कंट्रोल करावं, आपण काय करावं हे लक्षात येत नाही. आपल्याला जे वाटतंय ते आपल्या मनात जे आहे ते आपण बोलून जातो. बरोबर. येस. अजून नवीन लोकांपैकी राग आला की काय होते कोण सांगणार? रीमा राग आला की काय होते? रीमा ताई अनम्यूट करा. हं. मनातलं पटकन बोलून जातो. मनातलं पटकन बोलून जातं. बरोबर. काही लोकांना राग आला की तुम्हाला सांगू का, पटकन बोलून. रागामध्ये ना थँक्यू. रागामध्ये क्षणार्धामध्ये माणूस आहे ना 20 वर्ष, 10 वर्ष, 30 वर्षही मागे जातो. आणि विशेष विवाहित लोक आहे ना, विवाह झाला त्या दिवसापर्यंत जातात. बरोबर? येस. राग आला म्हणजे क्षणार्धामध्ये तिथून सुरुवात होते. ओके. मग हे जे तत्व आता मी सांगितलेले आहेत, या तत्वांचा खरोखर उपयोग होत नाही. पूजा शर्वरीला सांगायचं आहे. बोला शर्वरी. मॅडम राग आला ना तर मी आता मेडिटेशन करते ना तेव्हापासून स्वतःला कंट्रोल करते, कारण त्याच्यामध्ये एक वाक्य आहे ना, मी जे बोलते तेच आणि तेच होतं. त्यामुळे मी समोरच्याला उलट काही बोलतच नाही की त्याचं काय असं होईल तसं होईल. कंट्रोल ठेवते, राग नाही करायचा. पहिले म्हणजे काय आपला बोललेला शब्द खरा नाही व्हायला पाहिजे. पहिले काय करायचं ते सांगा. तुमचं उत्तर फारच इंटरेस्टिंग वाटलं. पहिले काय करायचं? पहिले शिव्या शाप द्यायचे, तुझं असं होईल तसं होईल. आता नाही देत मी, कोणाला काय वाईट बोलतच नाही. कंट्रोल करते आणि शांत बसते. हातपाय उड्यापर्यंत म्हणजे जायचं की आणखी जास्त बोलायच्या कोणाला शाप देताना? नाही नाही, अजून असंच होशील तसंच होशील. पोरीला पण बोलायची, तू नापासच होशील, माझं ऐकत नाही असं. आता मी कंट्रोल करते स्वतःला. येस. ऐकलं नाही की काय पण बोलून जायचं. तर नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ह्या गोष्टी सांगलेल्या आहेत. मी सुद्धा शोधला राग आल्यानंतर काय करावं आणि तुम्हाला सांगितलं. पण आता मी माझ्या शब्दामध्ये तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या कशा प्रकारे आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे रागावर नियंत्रण कसं होतं, काय हे सायंटिफिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आणि या दोघांचा समन्वय साधून स्वतःच्या मनस्थितीमध्ये कसा बदल होतो. आणि मग शर्वरी सांगते ना, आणि मग उज्ज्वलाताई सांगतात ना, मॅडम आता मी कंट्रोल करते. तर ते कसं कंट्रोल केलं जाऊ शकतं ना, याचं सायंटिफिक रिझन सांगते. हे कंट्रोल जे करत असतो ना आपण, हे कंट्रोल विना मेडिटेशनचं, विना रेकी सोबत जुडल्याचं का होत नाही, आणि रेकी सोबत जुडल्याने का बरं कंट्रोल केलं जाऊ शकतं? कशी ही गोष्ट सहज सोपी होते आपल्याला, आणि कशा प्रकारे आपल्या रागावर नियंत्रण येतं हे आपण सांगणार आहे. आपण माणूस आहोत सगळेजण. आपण सगळेजण फक्त माणूस आहोत. आणि एवढं लक्षात घ्या, ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत तशाच वाईटही आहेत. समुद्र मंथन केलं होतं तेव्हा राग, लोभ, अहंकार आणि सगळ्या चांगल्या चांगल्या सद्गुण सुद्धा होते. बरोबर आहे. अमृत सुद्धा होतं आणि विष सुद्धा होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आपण माणूस आहोत. आपल्या माणसामध्ये प्रत्येक गोष्ट आहे. आपल्यामध्ये आनंद आहे, आपल्या आतमध्ये दुःख सुद्धा आहे. आपल्यामध्ये खुशी आहे, आपल्यामध्ये वैराग्य सुद्धा आहे. आपल्या प्रत्येकामध्ये माफ करण्याची क्षमता सुद्धा आहे आणि द्वेष करण्याची क्षमता सुद्धा आहे. दोनही सकारात्मक आणि नकारात्मक भावना आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यामुळे आपण काय करतो, तर आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि त्याऐवजी सकारात्मक ऊर्जांचा डोस स्वतःला देत राहतो. म्हणजे काय, तर आपल्या आभा मंडळाची, आपल्या आतल्या चक्रांची, आपल्या आतून स्वतःची क्लिनिंग करतो. आणि हे झाल्यामुळे आपोआप सगळ्या गोष्टी कशा बदलतात हे आता आपण
राग आल्यामुळे काय होते आणि हा कसा येते ते बघूया. मग आपल्याला समजेल की ह्याच्यावर या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने नियंत्रण कसं येतं आणि कसं बरं लोक सांगतात की मॅडम आता राग कमी येतोय, पहिल्यापेक्षा आता बदल झालेला आहे. नक्कीच अनेक जणांना बोलायचं, मी तुम्हाला सगळ्यांना बोलायला संधी देणार आहे. थोडंसं माझं होऊ द्या. बघा, राग ही नकारात्मक भावना आहे, पण प्रत्येकाला येतो. बरोबर आहे. एखाद्याचा राग एखाद्या वेळेस फायदा पण करून जातो. राग आला की घरातले सगळे लोक ऐकतात ना, तुम्ही म्हणसाल तसं. बरोबर. पण खरं तर तो आपल्या भावनांचा अतिरेक करून दुसऱ्यांकडून चुकीच्या मार्गाने काही गोष्टी करून घेण्याचा तो प्रकार आहे. तर बघा, राग येतो तेव्हा काय होते? राग कुठून येतो माहितीये? पोटामधून येत असतो. बरोबर? पोटामधून येत असतो, सोलार चक्रामधून. राग आला की काय होतं? पोटामध्ये असं काहीतरी होतं आणि धड-धड, धड-धड बोललं जातं. बरोबर आहे? मग समजते काय-काय बोललो आपण थोड्या वेळाने. असंच होते? येस, बघा कशा सगळ्यांच्या माना हलल्या. मग राग आला की काय होते? एकतर आपण जोरात बोलतो, एकतर आपण आपल्या भावना दाबून ठेवतो. 2 प्रकारे राग व्यक्त करतात अनेक लोक. राग आला म्हणजे कोणाशी बोलतच नाही आणि काही लोक असे आहेत राग आला म्हणजे चुपच राहत नाहीत. ओके. मग रागामध्ये काय-काय करतील सांगता येत नाही. आता मी राग म्हणत आहे. बघा, राग हा शब्द जरी जोरात बोललो ना, बोलून बघा बरं प्रत्येक जण जोरात जरासा राग, एकटे-एकटेच. तर हा शब्द जरी बोलून पाहिला ना, तरीही बघा पोटामध्ये म्हणजे सोलार चक्र तेथे असते, मणिपूर चक्र असते, तेथे व्हायब्रेशन्स मोठे होतात, फुगतं. बरोबर? थ्रोट चक्र, डोक्यावर आठ्या उमटतात, येथे पण त्याचा परिणाम होतो. ओके. प्रत्येक चक्र शरीरामधलं हालचाल करते. स्वाधिष्ठान चक्रावर सुद्धा होतं आणि बेसिक चक्र राग म्हणताना जास्त प्रमाणामध्ये उत्तेजित केलं जातं. बरोबर? आणि अनेक वेळा असं होते. अनेक लोक राग आला ना, की चूप राहतात. रागाभरून बसतात. तेव्हा सुद्धा काय होते? तेव्हा सुद्धा सोलार चक्र जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर भार दिला जातो. हृदय चक्रावर भार दिला जातो, थ्रोटवर भार दिला जातो. वरचे चक्र इम्बॅलन्स केल्या जातात आणि खालचे पण. ज्यांना ही भाषा समजत असेल त्यांना ठीक आहे आणि नसेल समजत तर समजून घ्या, शरीराच्या कणाकणावर रागाच्या भावनांचा परिणाम होतो. राग आला की आपल्या शरीरातला प्रत्येक छोटा मोठा अवयव याच्यावर त्याचा परिणाम होतो. होतो की नाही होत बघा एक वेळ राग करून आणि स्वतःच्या शरीराचं निरीक्षण करा. मग हा राग आल्यामुळे काय होते? काय होते? तर आपण आपल्या शरीरातल्या ज्या अवयवावर तो परिणाम होऊन राहिला, आपल्याला जेथे आता संवेदना जाणवतात राग आला की जीवाचा तळपाप होतो ना, तो तळपाप होत असताना बोट, हात सुद्धा एक-एक कण शरीराचा असा सळसळ करतो ना, ते सळसळ करणारं जे असते ना, त्या ठिकाणी नकारात्मक भावना निर्माण होतात. ओके. आणि ह्या नकारात्मक भावना निर्माण झाल्यामुळे आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये अनेक ब्लॉकेजेस निर्माण होतात. आपल्या नाड्यांमध्ये अनेक ब्लॉकेजेस निर्माण होतात. एक वेळ राग आला म्हणजे एक ब्लॉकेज, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतंय का की ब्लॉकेजेस फक्त हृदयामध्येच असतात? हृदयाची तपासणी करताना म्हणून माहीत असते. म्हणून दिसतात. संपूर्ण शरीरामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात या रागाच्या भावनांमुळे. मग हा राग कुठं राहतो? तर हा राग असण्याचं पण एक केंद्र आहे शरीरामध्ये. केंद्र आहे सोलार चक्र म्हणजे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र. आता एक बघा, भावना आपल्या आतमध्ये आहे. बरोबर आहे. त्यावर या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या द्वारे कशा प्रकारे कार्य केल्यामुळे बदल होतो हे आपण बघू. नक्कीच एवढं मात्र सांगेल की हो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यामुळे रागावर नियंत्रण आणणं सोपं जाणार. फायदा नक्कीच होणार. 100% तुमचा राग जाईल असं मी कधी सांगितलं नाही आणि सांगणार नाही. मोठमोठे साधू संत होऊन गेले. त्यांनाही राग आला की घेत होते की नाही हातावर पाणी? द्यायचे की नाही शाप? बरोबर? तर पण हा रागावर नियंत्रण कसं आणायचं हे मात्र आपण नक्कीच शिकणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःमध्ये बदल सुद्धा होणार आहे. बघा, सोलार चक्र कुठं असतं? म्हणजेच मणिपूर चक्र आपल्या दोन्ही बरगड्यांच्या खाली असतं. जेव्हा राग येतो ना तेव्हा तिथंच काहीतरी होते सगळ्यात पहिले.
बरोबर? असा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि मग ते व्हायब्रेशन वरच्या चक्रांना आणि खालच्या चक्रांना जात असतात. राग आला की काय होते? तर राग आला की अनेक वेळा राग मोठ्या प्रमाणात आला की सोलार चक्र बिघडतं आणि त्याचं प्रेशर वरच्या हार्ट चक्रावर येतं. विचारा स्वतःला किंवा आजूबाजूच्या ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्यांच्या मनामध्ये रागाच्या भावना होत्या की नव्हत्या? तर राग 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 करणाऱ्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो. किंवा मी असं म्हणेन की हार्टचा प्रॉब्लेम असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राग 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 करण्याची सवय आहे. ठीक आहे, एखादी व्यक्ती बाहेर व्यक्त होत नसेल तर तिने रागाच्या, द्वेषाच्या अनेक भावना, ह्या नकारात्मक भावना दाबून ठेवलेल्या आहेत, भीतीच्या. बरेच लोक दाखवत नाही, खुश दाखवतात लोकांना, पण आतमध्ये काय असते ना हे दाखवत नाहीत. तेव्हा सुद्धा म्हणजे सोलार चक्र, मणिपूर चक्र हे ना या नकारात्मक भावनांचं केंद्र आहे. याचा अर्थ सोलार चक्र वाईटच आहे असं नाहीये बरं काय. सोलार चक्राचा जर योग्य उपयोग झाला ना तर काय काय होतं हे पण तुम्हाला सांगते. आपण नकारात्मक भावनांऐवजी कोणत्या भावना क्रिएट करतो हे तुम्हाला आज मला सांगायचं आहे. आपलं सोलार बिघडलेलं असलं तेव्हा रक्ताच्या शुद्धीकरणावरही परिणाम होतो. सोलार केव्हा बिघडतो? केव्हा बिघडतं? जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भावना वाढतात तेव्हाच. कोणत्या? त्याच रागांच्या, द्वेषाच्या ह्या. बरोबर? बघा, कनिष्ठ भावना, राग, द्वेष, चिडचिड, कटुता, चिंता, मानसिक ताण, भीती, स्वार्थीपणा, आक्रमक वृत्ती, तुसडेपणा, आसक्ती किंवा व्यसनी वृत्ती यासारख्या कनिष्ठ भावना सोलार चक्रामध्ये असतात. बघा, सर्वच कनिष्ठ भावना वाईट असतात असं नाही. कधी कधी स्वार्थ माणसाला थोडासा स्वार्थही असावा लागतो, पण ते बॅलन्स असायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? एखादा व्यक्ती जर हिंसक आहे, राग हिंसक बनवतो, बरोबर, तेव्हा त्याचं बेसिक चक्र, सोलार चक्र बिघडलेलं असतं. अति ऊर्जित, जास्त एनर्जी झालेली असते त्याला. बरोबर आहे. मग आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यामुळे काय करतो? तर बघा, आपण काय करतो? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडतो तेव्हा आपण सायंटिफिक दृष्ट्या प्रत्येक चक्राला अफर्मेशन देत असतो. या सोलार चक्र बिघडल्यामुळे आणि आपण राग ह्या ज्या भावना व्यक्त केल्यामुळे परिणाम कोण्या चक्रांवर झाला? बेसिक वर झाला, सेक्स वर झाला, हार्ट वर झाला, थ्रोट वर झाला, आज्ञावर झाला, सहस्त्रार वर सुद्धा झाला. बरोबर, सगळ्याच चक्रांवर परिणाम झाला. मग ह्या नकारात्मक ऊर्जा सगळ्या चक्रांमध्ये गेल्या. हो, म्हणून रेकी देत असताना किंवा रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडत असताना नेहमी संपूर्ण 7 चक्रांचाच अभ्यास केला जातो. केव्हाही रेकी द्यायची असली तरी संपूर्ण 7 चक्रांनाच दिली जाते, कारण प्रत्येक गोष्टीचा प्रभाव हा प्रत्येक चक्रावर झालेला असतो आणि म्हणून आपण प्रत्येक चक्राचं ध्यान करत असतो. बरोबर, पण मी आता फक्त आणि फक्त रागावर कशा प्रकारे काम करतो हा आपलं सेशन आहे, त्यामुळे फक्त राग हाच विषय आपण घेत आहे. बरोबर, मग आपण काय करतो तर प्रत्येक चक्रामध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आहे त्या अफर्मेशनद्वारे, या मेडिटेशनद्वारे वारंवार आपल्या सबकॉन्शियस माइंडला सायंटिफिक दृष्ट्या ट्रेनिंग दिल्यामुळे त्या नकारात्मक भावना हळूहळू आपण रिलीज करतो, निघून जाऊ देतो स्वतःमधून. तेथे त्या जागेवर सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक भावना तेथे आपण स्थिर करतो. बरोबर, मग आपण म्हटलंय प्रत्येक चक्राला कनिष्ठ भावना पण आहेत आणि चांगल्या भावना पण आहेत, म्हणजे अवगुण पण आहेत पण गुण पण आहेत. काही जसं आवाज नाही येत. माझा आवाज येत आहे, सगळ्यांना येत आहे माझा आवाज? येस, सगळ्यांना येत आहे. ज्याला माझा आवाज येत नाहीये त्यांनी मीटिंग मधून लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन करा. आपण काय करतो जेव्हा आपण एक प्रकारे सायंटिफिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या या व्यक्तीला म्हणजे आपण मेडिटेशन तर सगळ्यांसाठीच एकत्रच तयार केलेले आहेत. तर आपण काय करतो, त्या चक्राचे क्लिनिंग करतो, सर्व चक्रांची, आणि त्या चक्राला हव्या असणाऱ्या सगळ्या सकारात्मक अफर्मेशन, सकारात्मक ऊर्जा तेथे क्रिएट करतो. बघा, एखादी व्यक्ती तीव्र एखादा राग आलेला असतो, एखादी अशी भावना असते ना, खूप दुखावलेला असतो, त्या भावनेमधून त्याला बाहेरच निघणं कठीण होते. आणि मग कधी कधी असं पण होते सेशनमध्ये, मी म्हणते माफ करा, मी म्हणते सोडून द्या, मी म्हणते अगं ताई विसरून जा, किंवा यामधून बाहेर निघ, तेव्हा तीच मला म्हणते तुम्हाला काय सांगू मॅडम, असं कुठं शक्य आहे, असं कुठं होत असतं का? बरोबर,
ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या व्यक्ती बोलत असतात आणि त्यांचं म्हणणं असं असते की मी तुम्हाला जसं की मी सांगते पण ते शक्य नाही. बरोबर. असं आता प्रत्येकाला वाटत असेल, मॅडम माझी वेदना असं तुम्हाला वाटते अशी छोटीशी नाहीये. माझी वेदना खूप मोठी आहे. आभाळ फाटलाय हो मॅडम. मी कसा तो राग विसरू? मी कशा त्या द्वेषाच्या भावना विसरू? मी कसं ते दुःख विसरू माझं? आणि सेम असंच अनेकांसोबत असते. फक्त तुम्ही एकटे किंवा तुम्हीच नाही आहेत तसे. तर अशाच भावना असणारे असे अनेक जण आपल्या सेशनला येतात आणि मात्र त्या दुःखाचा भार या एनर्जीच्या मदतीने कमी करतात. आणि आता खरोखर मी काय करायला हवं, हे त्या चक्राला, त्या चक्राच्या प्रायोरिटीज समजून त्या चक्राला त्या अफर्मेशन दिल्या जातात. जसं आता सोलार चक्र, मणिपूर चक्र मी बोलली आहे. हे मणिपूर चक्र भरपूर घाणेरडं असेल, तेव्हा मोठ्या प्रमाणात राग, द्वेष ह्या सगळ्या नकारात्मक भावना असतात. मग आपण काय करतो, तर हळू-हळू त्याचं त्या अफर्मेशननी, त्या टेक्निकच्या मेडिटेशनच्या टेक्निकनी, त्या प्रकारच्या मेडिटेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून आपण त्या चक्रांचं क्लीनिंग करून घेतो. आणि तेथे जसं आता आपण फक्त एका चक्राविषयी बोलत आहोत. मणिपूर चक्र म्हणजेच सोलार चक्र म्हणजेच फक्त राग या भावनेविषयी बोलत आहे. म्हणून तुम्हाला सांगते याच्या ऐवजी काय आहे? तर धैर्य आहे, धडाडी आहे, प्रेरणा आहे, चिकाटी आहे, विजयी होण्याची तीव्र इच्छा असणं आहे, हिम्मत आहे. या सगळ्या गोष्टी कुठं राहतात? तर ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी सोलार प्लेक्स चक्रामध्येच राहतात. जसं मी सांगितलं होतं, अंधारही आहे आणि प्रकाशही आहे, दुःखही आहे आणि आनंदही आहे, विषय आहे आणि अमृतही आहे. तसंच आपल्या प्रत्येक चक्रामध्ये, प्रत्येक चक्रामध्ये आपल्या सेवन चक्रामध्ये असणाऱ्या भावना कनिष्ठ सुद्धा आहेत, तर वरिष्ठ सुद्धा आहेत. म्हणजेच आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाला खाली ओढणाऱ्या सुद्धा आहेत आणि व्यक्तिमत्त्वाची उभारी देणाऱ्या सुद्धा आहेत. आपण तेथे शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा अभ्यास करून त्याऐवजी जसं आता रागाऐवजी आपण धैर्याची, धडाडीची, प्रेरणेची, चिकाटीची, मला कुठं यश हवं आहे, कुठं विजयी व्हायचं आहे, ही तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण करतो. मला जे हे हवं आहे, मला काय हवं आहे आणि मला ते मिळालेलं आहे. मला यश मिळालेलं आहे. माझ्या आयुष्याचं टार्गेट काय आहे? माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? या उद्दिष्टाप्रती त्या व्यक्तीला आपण त्या अफर्मेशनद्वारे जागृत करतो. तू सर्वसामान्य लोकांसाठी काय काम केलं पाहिजे? सामाजिक लेव्हलवर काय केलं पाहिजे? इतरांसाठी मी काय केलं पाहिजे? ही धडाडी त्यांच्यामध्ये निर्माण करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळे तो जो राग आहे, ती जी कनिष्ठ भावना आहे, त्याऐवजी ही भावना आल्यामुळे हळू-हळू ती भावना आपल्यामधील कमी होते. बरोबर? माझा काय अधिकार आहे? मला काय मिळायला हवं? अनेक वेळा असं होते, की नेहमी "तू चुप बस, तू अमुक कर, तू अशी आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस." या अनेक वारंवार भडीमार झाल्यामुळे फक्त अनेक व्यक्ती बोलत नाहीत. त्यांच्या आतमध्ये प्रचंड रागाच्या क्षमता असतात आणि त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा कमी झालेला असतो. सकारात्मक भावना आपण तिथे क्रिएट करून काय करतो, तर पॉझिटिव्हिटी क्रिएट करतो. त्या व्यक्तीचं लक्ष, त्या व्यक्तीचं स्वभाव यामध्ये बदल आणून देतो. आता मग काय होईल? हे झालं सायंटिफिक. हे झाल्यामुळे आपोआपच मनावर सुद्धा परिणाम होतो. मनाचा आणि विचारांचा ताबा मन आणि विचार सारखे काम करायला लागतात. बरोबर? आता राहिला प्रश्न, मग मॅडम माझं 100% माझा रागावर ताबा येईल का? कारण राग तर आपल्या आतमध्येच आहे. बरोबर? एनर्जीज आहेत ना, सगळ्याच एनर्जी आपल्या आतमध्ये आहेत. 100% रागावर ताबा येईल का? तर बघा, जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणार ना, एखाद्या गोष्टीचा राग जर काय आल्यानंतर आपण 4 दिवस राग करायचो. तो 4 दिवस न राहता बिलकुल 40 मिनिटामध्ये तो रागाच्या भावनांमधून आपण सकारात्मक भावनांमध्ये कसं येणार, हे आपण शिकणार आहे. हे टेक्निक आपल्या लक्षात येणार आहे. जर आपण प्रचंड राग करत असू, तर राग येत असताना आपल्या लक्षात येईल, अरे या रागामुळे काय-काय वाईट होऊ शकते. जसं आता शर्वरीने सांगितलं, की बोलताना मॅडम जे शाप द्यायला जायचे ना, आता मी प्रत्येक शब्द अफर्मेशन आहे विशुद्ध चक्राला दिलेली. मी जे बोलणार तेच होणार.
माझ्या क्षणार्धामध्ये लक्षात येते. मी आता शाप द्यायच्या अगोदर आहे ना विचार करणार. आलं लक्षामध्ये? म्हणजे माझ्या कृतीवर आणि माझ्या विचारांचं एकत्रीकरण झालेलं आहे. बरोबर? मला राग आला आहे, राग आला की मी आदळआपट करायची. ते आदळआपट करताना क्षणार्धामध्ये माझ्या लक्षात येईल की नाही ही वस्तू फुटू शकते, माझंच नुकसान होऊ शकते आणि ह्याचे विपरीत परिणाम काय काय होतात. बरोबर? स्वतःवरचा एवढा विश्वास वाढणार आहे की रागाचा ताबा मी विश्वासाने, आत्मविश्वासाने, धैर्याने माझं टार्गेट काय आहे या गोष्टीकडे केंद्रित होणार. त्या रागाऐवजी मी विचार करणार की आज मी राग करून फायदा होणार की माझ्या आयुष्याचं एक टार्गेट कंप्लीट करू. नक्कीच मी तरी असं करते. जेव्हा मला प्रचंड बाहेरून ताण येतो, कोणी मला राग आणून देतो आणि देण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मी स्वतःला एक सांगत असते, मंजुश्री, ही आपली परीक्षा आहे. ही आपली आध्यात्मिक परीक्षा आहे आणि आता आपल्याला काय करायचं, तर आता आपल्याला नवं टार्गेट शोधायचं आहे किंवा आता आपल्याला शोधायचं आहे की तुझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे. माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्टाकडे पटकन माझं लक्ष जाणार आणि मी त्या दृष्टीने एक पाऊल पुढचं टाकणार. बस. त्या रागाचं रूपांतर मी माझ्या यशामध्ये कसं करायचं हे टेक्निक मला समजणार. हे टेक्निक मला समजलं आहे आणि म्हणून मला राग आला की जे मी 4 दिवस नाही जेवायची ते मी आता जेवण करून घेते आणि कामाला लागते. म्हणून तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मधला माझ्यामधला फरक आणि आताचा फरक दिसतोय. बरोबर आहे ना? उषाताई तिकडनं देत आहेत रिस्पॉन्स. म्हणून फरक दिसत आहे. राग आला की मी चिडून झोपून जाण्याऐवजी मी राग आला की विचार करते एक पुस्तक वाचूया का? पुढचा अभ्यास करून घेऊया कारण आता तेवढा वेळ मिळालेला आहे. बरोबर? तर अशा प्रकारे निगेटिव्हिटी मधून मी पॉझिटिव्हिटी कशी क्रिएट करणार हे आपण सगळेजण शिकणार आहोत. आणि हे शिकल्यामुळे आपल्या रागावर आपलं नियंत्रण येणार. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्हाला राग येणार नाही, पण तो राग आल्यानंतर तो राग किती मिनिटात गमवायचा, दिवसांचा राग मिनिटांवर आणायचा. जर तुमचा राग 1 तास राहत असेल, तर तो एका मिनिटात कसा जाईल, ही स्वतःमध्ये होणारा हा जो बदल आहे, हा बदल तुमच्यामध्ये होणार. आणि हा बदल मी नाही घडवून आणणार, हा बदल तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसा घडवून आणसाल ना, हे तुमच्या मेडिटेशनवर, तुमच्या प्रामाणिकपणावर, तुम्ही या एनर्जीकडून किती घेता यावर अवलंबून आहे. मी या एनर्जी सोबत तुमची प्रामाणिकपणे मला जेवढं देता येईल ना, तेवढी पूर्णपणे ओळख करून देणार आहे. तुम्ही मात्र याचा उपयोग किती करायचा? मे बी एखादी व्यक्ती, तुमच्यापैकी एखादी जण अशी असेल ना, की मी मंजुश्री, मी स्वतःमध्ये जेवढा बदल घडवला ना, त्यापेक्षा अजून खूप प्रमाणात तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवसाल. तुम्ही तर मॅडम एवढाच टप्पा गाठलाय, मी त्याही पेक्षा पुढचा टप्पा गाठला, असं सांगणारं मला कोणीतरी असेल. कारण एनर्जीकडून घेण्याची प्रत्येकाची क्षमता ही वेगळी आहे. पुन्हा महत्वाचं, सेशनमध्ये हे सुद्धा होतं. एखाद्या व्यक्तीला लगेच अनुभव येतात. मॅडम माझं लगेच 8 दिवसामध्ये मी रिलॅक्स झाली आहे. मला आता रागच येत नाही. मला आता चिंताच वाटत नाही. आणि एखादी व्यक्ती महिनाभरही म्हणते, तरी पण म्हणते, मॅडम मला ना अजून येतो राग, अजून आहे चिंता, अजून जीव धडधड करतो, असं होतं, तसं होतं. याचं कारण असं की केवढा गाढ आहे, केवढं गढूळ पाणी आहे. जेवढं गढूळ आहे तेवढं स्वच्छ व्हायला वेळ लागतो. बस. पण गढूळ पाणी स्वच्छ होतच एवढं मात्र नक्की. कारण एक गढूळ भांडं आहे. आता या भांड्यामध्ये गढूळ पाणी आहे. ओके. यामध्ये मी नळ लावला आहे स्वच्छ पाण्याचा. पहिले काय होणार? पहिले पाणी, स्वच्छ पाणी सुद्धा गढूळ होत जाणार. आणि हे पाणी ग्लास भरल्यानंतर पाणी बाहेर जाईल, बाहेर जाईल, बाहेर जाईल, बाहेर जाईल. बाहेर जात असताना स्वच्छ पाणी आणि गढूळ पाणी दोन्हीही बाहेर जातील. बरोबर? असंच होईल? हां. नसेल समजलं ना, तर उद्या सकाळी कपड्यांचं जे गढूळ पाणी असते ना, त्या पाणी नळ लावा त्या पाण्याला. तुमच्या लक्षात येईल. थोड्या वेळाने असं होईल, की पाणी स्वच्छ होईल. गढूळ पाणी तुम्हाला दिसणारच नाही. हे पण लक्षात घ्या, स्वच्छ पाणी होत असताना हे गढूळ पाणी स्वच्छ पाणी सुद्धा बाहेर घेऊन जातं खूप सारं. बरोबर? त्यानंतर पाणी स्वच्छ होतं. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर आपण अशा प्रकारे सुद्धा मेडिटेशनचा वापर करत असतो आणि जेथे आपल्याला गरज लागेल तेथे आपण काय करतो, हे गढूळ पाणी आहे ना,
हे गढूळ पाणी असं टाकून देतो, सांडून टाकतो पूर्णचं पूर्ण. जेव्हा आपण हे गढूळ पाणी सांडू तेव्हा काय होईल, तर हे भांड काय होईल, रिकामं होईल. आणि यामध्ये असलेला गाळ जर आपण असा स्वच्छ पाण्याने धुवून टाकला आणि काढून टाकलं, आणि जर काय हे पाणी स्वच्छ पाण्याने भरलं हे भांड, तर हे भांड लगेच स्वच्छ होईल. यामध्ये असलेलं पाणी कसं असेल, स्वच्छ असेल. तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, बरोबर. आता कोणासाठी कशी वापरायची, तुम्ही कोणती वापरता, तुम्ही कशा प्रकारे रिस्पॉन्स देता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानुसार आपली आपली प्रगती होत असते. अशा प्रकारे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हो, रागांवर नियंत्रण आणणे आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यामुळे शक्य होते. आपल्या रागावर आपला ताबा येतो. आपल्या नकारात्मक भावनांमधून सकारात्मक भावनांमध्ये आपण किती वेळामध्ये यायचं, हे आपण आपल्या स्वतःवर ताबा आल्यामुळे ठरवू शकतो. जाऊ शकतो एखाद्या वेळेस स्वतःच्या मनावरचा ताबा, पण तो किती क्षणात आपण वापस आणायचा, हे कंट्रोल आपल्याकडे राहतं. तर नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे आजचं सेशन आपल्या सगळ्यांना समजलं असेल. आपण सगळेजण अगदी 10 वाजतायत तरी सगळेजण हजर आहात. तुमचं खरंच खूप आभार आहे. खूप कृतज्ञता वाटत आहे तुमच्याबद्दल. थँक यू सगळ्यांना. नक्कीच अनेक जणांना अनुभव शेअरिंग करायचा आहे. मी सगळ्यांना शब्द दिला होता. तुम्हाला थोडा अनुभव सांगू देते. नवीन सदस्यांनी अगदी आता काही 15-20 दिवसा अगोदर जॉईन झालेल्या सदस्यांचे अनुभव ऐका. नक्कीच तुम्हाला या अनुभवामधून सुद्धा मार्ग मिळू शकतो. अनेक वेळा अनुभव शेअर केल्यामुळे, मी एखादी शेअरिंग केल्यामुळे, माझ्या शेअरिंगमुळे अनेकांचं भविष्य घडू शकतं. आणि एवढं सुद्धा होतं की मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा वापर कुठं केला आहे, कोण्या आयामामध्ये केलेला आहे. इतरांचे सुद्धा प्रश्न सोडवायला किंवा माझ्या आयुष्यामध्ये हा प्रश्न आहे, मी पण या वापर करू शकतो, असा एक सदुपयोग या गोष्टीचा होऊ शकतो. अनेकांना आयडियाज मिळू शकतात. तर नक्कीच कोणाला करायचं शेअरिंग, हँड राईज. पहिला नंबर कोणाचा? ओके, उषाताईंनी हँड राईज केलाय. बोला उषाताई. त्यानंतर उज्ज्वला, त्यानंतर प्रीती, त्यानंतर शर्वरी, त्यानंतर नंदाताई, त्यानंतर मंगलताई. ओके, बोला उषाताई. अनम्यूट करा. केलं. आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतरचा अनुभव एकच आहे की माझे पाय दुखत होते ते एकदम राहिलेले आहेत. आणि डेलीचा जो दिवस आहे ना, तो एकदम छान जातो, मस्त, आणि खूप आनंदी वाटतं. राग वगैरे तर तो खूपच कोसो दूर गेलेला आहे, तो तर नसतोच, म्हणजे त्याची माझी ओळखच नाहीये अजिबात. असं. आणि खूप छान वाटतं, आनंदी जीवन जगतो. आणि माझ्यामुळं मग घरातले पण सगळे आनंदीच असतात. एक आनंदी तर सगळे आनंदीच असतात ना, जे आपल्या सहवासात येतात, जवळचे, ओळखीचे, पाळखीचे सगळे आनंदीच असतात. खूप छान. थँक्यू उषाताई. थँक्यू. प्रीती. आत्मा नमस्ते मॅम. सगळ्यांना आत्मा नमस्ते. मी जसं ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडली त्या दिवसापासून म्हणजे मला माझ्या विचारांची म्हणजे निगेटिव्ह विचारांची संख्या माझी कमी झालेली आहे. म्हणजे जे डोक्यात जी खूप काव राग, मला पण राग खूप यायचा तो आता खूप कमी झालेला आहे माझा राग येणं. आणि आला ते तो एकदम 1-2 मिनिटं येतो आणि लगेच शांत होऊन जातो माझा राग, एकदम शांत. आणि ऊर्जा रेखी तर मी आता म्हणजे आता दुरस्त पण रेखी देते, आईला देते. परत म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतं मला मी त्यांना रेखी देते, म्हणजे मागितल्यानंतरच देते. आपण मागितल्यानंतर दिली की मग रेखीचा येतो, त्यांना रिझल्ट येतोय, आईला पण येतोय आणि सगळ्यांनाच येतोय. म्हणजे माझ्या मिस्टरांचा पहिले त्यांच्यावरच केलं होतं ट्राय. त्यांना मी कानाला रेखी दिली होती, त्यांचं कान दुखणं पूर्णपणे थांबलं, पूर्ण. आता त्यांचा विश्वास बसला त्याच्यावर की आहे काहीतरी याच्यामध्ये आहे. तर ते
आहेत म्हणजे रिझल्ट येतोच आहे. त्यांना स्वतःला पण येतोय म्हणजे माझ्यात पण जाणवतो आणि माझ्यामुळे त्यांच्यामध्ये पण जाणवतो. म्हणजे माझ्या शांत राहण्यामुळे ते पण जास्त शांत राहतात. म्हणजे तो मला गुड. जास्त रिझल्ट येतो त्याच्यामुळे. तर थँक यू मॅम. आणि मी काल तुम्हाला सांगितलंच माझा तो 34 मिनिटाचा अनुभव, 34 आकड्याचा अनुभव. बोला बोला. 34 आकड्याचा. हां, हां. तर म्हणजे मला 1.5-2 वर्षापासून 34 हा आकडा सारखा दिसत होता. म्हणजे गाडीच्या नंबरवर वगैरे. तो आता जसं माझं हे 3rd डिग्रीचं मेडिटेशन सुरू झालं, तर त्या दिवसापासून माझा तो आकडा दिसणं माझ्यासाठी थांबलेलं आहे. म्हणजे ते मला म्हणजे 34 आकड्याला त्याचं हे सापडलं. काय म्हणतो आपल्याला म्हणतो ना, त्याचं रिझन स्थान सापडून गेलेलं आहे. हं. त्याचं स्थान सापडून गेलेलं आहे. काय आहे ते म्हणजे स्थान? मी हां, हां. काय आहे ते? 34 मिनिटाचं आपलं रेकी थर्डचं मेडिटेशन. सांगा ना सगळ्यांना मग, सांगा सगळ्यांना. हां. तर मला 1.5-2 वर्षापासून मला 34 आकडा खूप दिसायचा. म्हणजे गावात जाताना गाड्यांवर दिसायचा, कंटिन्यू दिसत राहायचा. पण म्हणजे मी गजानन महाराजांचं पारायण करायची, तर मला असं वाटायचं की मला 34 पारायणानंतर मला काहीतरी प्रचिती येईल. पण ती प्रचिती म्हणजे मी जे कारणासाठी मी पारायण करत होती, तर जे म्हणजे ते मिळालं नाही मला. म्हणजे मिळालं पण ते कमी प्रमाणात मिळालं. जे मला पाहिजे होतं ते नाही मिळालं. मग मला असं वाटायचं की महाराज सगळ्यांना अनुभव देतात. पण मला कसं अजून काहीच प्रचिती येत नाही त्या गोष्टींची. मला खूप प्रयत्न करावे लागतायत त्या गोष्टीसाठी. पण मग लगेच डोक्यात एक विचार यायचा, की प्रत्येकाचं नशीब तर असं सारखं नसतं. म्हणजे प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं असतं. त्यांना जे अनुभव आले ते मलाच येतील असं नाही. माझ्यासाठी वेगळं काहीतरी ठेवलेलं असेल महाराजांनी. म्हणजे हे मला आतून नेहमी वाटायचं, की माझ्यासाठी काहीतरी वेगळं असेल, हे 34 आकड्याशी पण संबंधित आणि म्हणजे काहीतरी मला चांगलं मिळणार असेल त्याच्यातून. मग म्हणजे आता मागची एकादशी 22 तारखेला मागची एकादशीच्या वेळेस मी पारायण केलं. तर त्यावेळेस म्हणजे ज्या उद्यापनाला द्वादशी होती त्या दिवशी माझे मोदक सुद्धा 34च झाले. आणि त्याच्यानंतर मग मी लगेच 27 तारखेला आपली पौर्णिमा होती. 25 तारखेला पौर्णिमा होती. तर त्या दिवशी मी 3rd डिग्रीचं मेडिटेशन अटेन्डमेंट घेतलं. अटेन्डमेंट घेतल्यानंतर 26 तारखेला मी तुम्हाला पैसे पेड केले. माझं ॲप चालू झालं. मी 27 तारखेला 34 मिनिटाचं ते आपलं ऐकलं. मेडिटेशन ऐकलं. म्हणजे सकाळी फक्त मी ऐकलं एकदा. तर मी त्या दिवशी गावाला गेली. तर गावाला जात असताना मला एकही गाडी 34 आकड्याची दिसली नाही. जाताना पण नाही आणि येताना पण नाही. तर म्हणजे मला त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी ते मेडिटेशन ऐकलं, त्या दिवसापासून तो 34 आकडा माझा थांबला. म्हणजे द्वादशीला 34 मोदक झाले. त्याच्यानंतर आपलं अटेन्डमेंट झालं आणि लगेच मला तो हे मिळालं, की तर 34 आकडा तुला भेटलाय आता. म्हणजे 34 तुझ्यासाठी हा 34 आकडा ठेवलेला होता. 34 या आकड्याचा आध्यात्मिक अर्थ आहे की तुम्ही स्पिरिच्युअलिटी, ओके, लव्ह, प्रेम, स्पिरिच्युअलिटी याकडे आकर्षित होणे. आणि प्रीती, आपलं मेडिटेशन किती किती मिनिटाचं आहे ते सांगा. कोणतं पहिलं का? 3rd डिग्रीचं. पहिलं 49 हा, 3rd डिग्रीचं 34 मिनिटं आणि 34 सेकंदाचं आहे. अच्छा. हे 3rd सांगायचं डिग्रीचं. हो, प्रीतीला, असं हो. सांगायचं आहे की योगायोग मला सुद्धा माहिती नव्हतं की आपलं मेडिटेशन 34 मिनिट आणि 34 सेकंदाचं एवढं प्रॉपर आहे. हे मला सुद्धा तसं काही माझ्या डोक्यात नाही. पण प्रीतीला ते क्लिक झालं की 34 मिनिट 34 सेकंदाचं मेडिटेशन आहे आणि हे मेडिटेशन स्पेशल माझ्यासाठी आहे. आता क्लासला अनेक ग्रँड मास्टर्स होऊन गेले, त्यांना विचारा की तुम्हाला माहिती आहे का हे 34 मिनिटाचं मेडिटेशन आहे. इथे तुमचं लक्ष आहे का? नाही. बघा, ग्रँड मास्टर्स माना नाही म्हणतात. आपलं लक्ष नाही, पण प्रीतीचंच कसं लक्ष गेलं तिथं? तर तो आकडा तिथे गेला. तिच्यासाठी होता. माझ्यासाठी होतं. असं त्यांचं म्हणणं आणि माझं आहे. आता 3rd डिग्रीचे पण माझं 21 वेळा मेडिटेशन झालेलं आहे. छान. तर म्हणजे छान मला त्याचा पण रिझल्ट चांगला येतोय. म्हणजे मी जे करण्यासाठी प्रयत्न करते, तर ते मला मिळतंय. आणि म्हणजे जसं आपलं ते मेडिटेशन वाढतंय ना, तसं मला अनुभव पण चांगले येतायत माझ्या. म्हणजे स्वतःच्या बाबतीत पण मला येतायत चांगलेच. आणि माझे सगळेच काम आता असं म्हणजे मला जे काही काम करायचंय ना, त्या कामाला वेळ नाही लागत मला. म्हणजे जे शोधायचंय, आता समजा मला आता तयारी करायची लग्नाला जायची, तर आपोआप त्या गोष्टी सगळ्या मला म्हणजे घरी बसल्या सगळ्या मिळतात. जाण्यासाठी जी तयारी करायची ना, ती घरी बसल्या मला सगळं मिळून राहिलं. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. आणि म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद. गजानन महाराजांचे धन्यवाद.
त्यांनी माझ्यासाठी हे मिळवून दिलं बस. आणि ते पण अजून शेगावच्या जवळच. शेगावच्या जवळच. मॅडम शेगावच्या तर मी सफाई. खूप येस. खूप छान अनुभव मिळाला. म्हणजे जे मी करत होती तर त्याचं मला पूर्ण फलित मला म्हणजे आपण म्हणतो ना, एकही कण भगवंत त्याच्याजवळ राहू देत नाही आपल्या केल्यातला. तर ते पूर्ण पूर्ण मला मिळतंय त्याच्यातून. तर खूप आनंदी आहे आणि खूप छान वाटतं एकदम. आणि खूप हलकं वाटायला लागलेलं आहे मला आता. हलकं वाटायला लागलेलं आहे प्रत्येक ठिकाणीच. म्हणजे माझ्या स्वतःच्या आनंदात, माझ्या स्वतःच्या चिंतेमध्ये पूर्ण ठिकाणी मी आता शांत झालेली, आनंदी झालेली आणि हलकी झालेली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मॅम. थँक्यू. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही रागाविषयी आमचं सर्वांचं ऐकलं आणि हे सेशन घेतलं. कारण आजूबाजूला आपण ऐकतो रागाचं म्हणजे परिणाम काय काय घडतात. आणि जर सर्वांनी तुमचं हे सेशन जर ऐकलं आणि रेकीकडे जर वळाले बरेचसे कुटुंब, तर ह्या रागाचे दुष्परिणामांचा चांगला परिणाम आपल्या समाजावर होईल. म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. राग हा रेकीमुळं खूप कंट्रोल होतो, हा मला अनुभव आलेला आहे. कारण आमच्या घरात सर्वात रागीट मीच होते आणि आता मी कंट्रोल करू शकते राग. कारण आजच्या दिवशी मी शांत आहे. हे मी भरपूर दिवसापासून अफर्मेशन द्यायची पण होत नव्हते मी शांत. आता मला म्हणजे माझा राग लगेच कंट्रोलमध्ये येतो. शांत म्हणून खूप खूप धन्यवाद तुमचे. शांत होतो. शांत होतो. छान. ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यापासून मला खूप म्हणजे फ्रेश पण वाटतं आणि एनी टाइम एनर्जी वाटते. आणि असं वाटतच नाही मी थकले किंवा काय. मला घरातली सगळी कामं करेल, बाहेरून येते तरी पण एकदम फ्रेशच असते. आणि काय झालं मॅडम, 4-5 दिवसापूर्वी मोबाईल आहे ना हातातून पडला तुमची मीटिंग चालू असताना आणि बंद झाला, स्विच ऑफच झाला. मग मी म्हटलं आता मॅडमची मीटिंग केली, मला खूप असं वाईट वाटलं की आता मीटिंग एवढी चांगली मिस झाली माझ्याकडून. मिस्टरांना बोलले आत्ताच्या आता जावा आणि रिपेअरिंग बघा काय होते, काय झाले मोबाईलला. चालूच होत नव्हता. मग त्यांनी आणला दाखवून अर्ध्या तासाने, तोपर्यंत मीटिंग तुमची संपली. त्यांनी सांगितलं की बॅटरी खराब झाली आणि मोबाईल गेला कामातून. आता त्यामध्ये तुमचा नंबर सगळं हे सगळं कनेक्ट होतं ना आपले ग्रुप वगैरे. म्हटलं काय करू, रडायलाच आलं अक्षरशः. सकाळी उठली आणि त्या मोबाईलला रेखी दिली. शर्वरी, एक मिनिट. ओके, नेक्स्ट कोण बोलणार? नंदाताई. आत्मा नमस्ते सर्वांना. रेकीमध्ये माझा खूपच म्हणजे खूप पेंडिंग असलेली कामं माझी फार पटापट आता व्हायला लागलीत. आणि कायम आपलं जे पॉझिटिव्ह विचार आता होतोय. पूर्वी फार निगेटिव्ह असायचं. आता माहितीये की आपल्याला आपलं काम होणारच. हा एक मोठा कॉन्फिडन्स आलेला आहे, की भले थोडा वेळ लागेल पण आपली कामं होणारच. खूप वर्षापूर्वीची कोर्टाची कामं किंवा जमिनीची कामं ही सगळी आता मार्गाला लागलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेकीचे आणि मॅडमचे पण. थँक्यू. त्या ब्रह्मांडाचेच आभार मानूया आपण. आणि तुम्ही सुद्धा तेवढ्या विश्वासाने एनर्जी देता, ते काम करता, हे खूप महत्वाचं आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद. सर्वांना आत्मनमस्ते. मला पण खूप राग यायचा. पटकन मी काहीतरी बोलून जायची. पण राग शांत झाल्यानंतर मग मी जे बोलेल ना तेच मला आठवायचं. पण आता आहे ना खूप कंट्रोल आलंय. म्हणजे राग आला तरी पटकन शांत होते आणि खूप विचार पण यायचे मनात निगेटिव्ह असे. तर ते पण कमी झालेत. खूपच कमी झालेत. आणि काय असं शांतता, वेगळंच समाधान असं. तर ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप खूप आभार. तुमच्याकडे पाहून ना मला ते असं वाटत नाही की तुम्हाला कधी राग आला असेल.
खूप यायचा. म्हणजे मी असं व्यक्त नसत करत कधीच. हं. पण असं आतच मग ते भावना अशा दबल्या जायच्या. पटकन कधी-कधी बोलत पण नसायची. पण आता ते पण नाही होत. हा, दिसतं तसं नुसतं. छान, छान. थँक यू. कधीच नाही बोलली सोनल. सोनल, विद्याताई, अर्चना काकू, सोनल अनम्यूट. बघूया बरं सोनलला राग यायचा का? सोनलला शेअरिंग कधीच नाही केली माझ्यासोबतही हं. त्यामुळे मला माहिती नाहीये काही बदल झाला नाही झाला. नाही झाला असेल तर नाही सांगू शकता हां. असं नाहीये की सांगितलंच पाहिजे काहीतरी. ते पण लक्षात घ्या. कारण आपल्याला तिथे काम करायला संधी मिळते. बोला सोनल. आत्मा नमस्ते. आठवण नमस्ते. राग असा जास्त नव्हता येत मला, पण आता मला म्हणजे खूप छान वाटतं आणि होप्स वाटतात की की सगळं व्यवस्थित होईल म्हणून. म्हणजे रागाने एवढा त्रास नाही झाला मला, चिंतेने झालाय मला त्रास. तर मी त्यातून खूप कव्हर झालंय, अर्ध तरी माझं कव्हर झालेलं आहे मेडिटेशनमुळे. असं त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं आणि आता एक होप आहे, त्याच्यामुळे अजून एक उमेद असते ना, उमेद असलं की अजून पॉझिटिव्ह वाटतं. येस. ते रेकीमुळे मला हे झालेलं आहे की मला खूप होप झालाय की वाव, आता काहीतरी व्यवस्थितच होणार आहे, पॉझिटिव्हच होणार आहे. म्हणजे मला खूप छान वाटते. आता काही चांगलंच होणार आहे, आता काही आहेच, मॅडम मिळाल्याच आहेत, असं झालंय ते मला. तर चिंता मला कमी झाली आहे थोडी. पूर्ण जाईल हळूहळू. येस. अजून आपला प्रवासच किती. नेमकंच आपण सेकंड डिग्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे. नक्कीच सोनल हा. एका टप्प्यावर काही नाही राहणार चिंता. एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार की मी हे सगळं काही करू शकते. हा, छान. ठीक. नेमकं आता सेकंड थँक यू. डिग्रीमध्ये पदार्पण झालंय त्यामुळे हळूहळू बदल होईल. छान छान. आत्मा नमस्ते. ताई म्हणजे जसं चांगलं वाटतंय समजा असं आणि माझ्या असं राग जे काही विचार होते ते समजा असे कंट्रोल व्हायला लागले. राग होता तो थोडा असं हे झाला, या कंट्रोलमध्ये यायला लागला आता. आणि काही ज्या इच्छा असतात आपल्या त्याला टाइम लागणार ना. काही इच्छा पूर्ण लगेच पूर्ण होतील, काही इच्छेला टाइम लागेल. बरोबर. वेळ लागेल ना. पण असं आवड निर्माण झाली अशी की किती वेळेपर्यंत पण सेशन चालू असले तर असं वाटत नाही की सेशन सोडा म्हणून. ओके. थँक यू. अनुभव कारण आपली फक्त भेट रविवारीच होते. हो, रविवारी ऍक्च्युली सुट्टी असते ना, तर चालू आहे, सेशन चालू आहेत आणि खूप फरक पडलेला आहे थोडस. आणि खूप छान वाटतंय. आणि आता आज जे तुम्ही सांगितलं रागाबद्दल, मेडिटेशन खूप छान, थोडस रिलॅक्सेशन वाटलं मला. भरपूर छान वाटतं. थँक्यू. तुम्ही नियमित मेडिटेशन करा फक्त हां. कारण कारण तुम्ही ग्रुपला जॉईन नाहीये त्यामुळे मेडिटेशनची एकट्याने होत नाही बऱ्याच वेळा. तर ते करा. हं. हो, थँक्यू. थँक यू. आले आणि मोठा अनुभव माझा असा आला की माझी जे स्टुडंट होती तिला मॅडमनी, तिच्या लग्नाला जवळजवळ आता 15 वर्ष होऊन गेले असतील, तर तिला मूल होत नव्हतं. तर मॅडमनी रेकी मधून मला सांगितलं, मॅडमनी क्रिस्टल दिले, तर तिला आज गुड न्यूज आहे की तिला आज 5वा महिना आहे. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. थँक्यू मॅडम, खूप खूप आभारी आहे. 15 आवाज येतोय का? हो, 15 वर्ष झाले हो. होते तिच्या लग्नाला. हो, ती IVF करणार होती ती. त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं. ती नाही, दुसरी बरोबर. पूजा. खरंच खूप छान आज वाटलंय. 5वा. नक्कीच. आपण त्यांना क्रिस्टलची रेमेडीज दिली होती आणि आपल्याकडे त्यांनी टॅरो रिडिंग केलं होतं. टॅरो करून आपण क्रिस्टल्स देतो. तर खरंच खूप छान वाटलं एकदम. त्यांना क्रिस्टल्स झालेलं काम करतात, खरंच करतात आणि रेकी पण काम करते. ओके. नक्कीच तिला माझे तर मेडिटेशन देत राहा. होईल चांगलं सगळं. बाळ, आई तंदुरुस्त होईल आणि खरोखर तिच्या आयुष्यामध्ये आनंदी येऊ. बस.
मी आतापर्यंत 15 लोकांना तरी क्रिस्टल दिले असून पण सगळ्यांचा रिझल्ट बेस्ट आलाय. बेबी नसणाऱ्यांना बेबी होणे हे खरंच खूप खूप आनंदाची गोष्ट असते. आणि असे क्रिस्टलच्या माध्यमातून आता आपण रेकीचं सेशन आहे, त्यामुळे कधीच मी रेकीच्या सेशन मध्ये क्रिस्टल हा विषय काढत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रिस्टल्स हा माझा पण मला बिझनेस आहे. हा पण माझी खुशी तुम्हाला सांगायची होती मला. येस. तर थँक्यू तुम्ही शेअरिंग केली त्याबद्दल. क्रिस्टल्स खूप छान रिझल्ट देतात, खूप छान. माझा हा सेवेचा वेळ असतो. रेकी हा माझा सेवेचा वेळ आहे, त्यामुळे मी क्रिस्टल्स विषयी बोलत नसते, पण क्रिस्टलचे रिझल्ट अफलातून आहेत. कित्येक लोकांचे लग्न जुळणे माझे क्रिस्टलचे 3,500 ग्राहक झाले आहेत आतापर्यंत. आणि माहितीये का क्रिस्टल्सनी आपण आता सगळ्यांना विषय निघाला म्हणून सांगते. माझ्या क्रिस्टल्सनी आतापर्यंत 4 केस अशा केलेल्या आहेत, त्या अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचल्या होत्या, तुटण्यापर्यंत. आणि ते खूप छान Yes. प्रकारे राहत आहेत. कोर्टामध्ये गेलेल्या केसेस सांगते ओके, कोर्टात गेलेल्या केसेस आणि 2 अनुभव असे आहेत की खरोखर लीगली घटस्फोट झाला होता. ओके, लीगली घटस्फोट झाला होता आणि ते पती पत्नी पुन्हा एकत्र राहत आहेत. एकत्र राहत आहेत, पुन्हा लग्न करून इनलिगल नाही. 2 केस झाल्या आहेत. जास्त वाढवून नाही सांगत. मॅडम, जास्त वाढवून नाही सांगत, 2च झाल्यात त्याच्या. कारण असे नवरा बायको अफलातून नसतातच, तेच घटस्फोट घेतील आणि तेच डबल एकत्र येतील. पण माझ्याकडे 2 केसेस अशा झाल्या आहेत. तर छान रिझल्ट आहे. आयुष्य आहे, घडामोडी असतीलच, पण एनर्जीवर विश्वास ठेवायचा. हे बघा, एनर्जी कोणती विरारला गेलेलो. ती मदत करते आपल्या प्रत्येकाला. आणि ती मदत कशी करते माहितीये का? तुमच्या विश्वासावर करत असते. मी तेथे माध्यम असते. मला तर खूप मी म्हणजे देव नाही. मी पहिले सगळ्यांना सांगते, मी म्हणजे देव नाहीये. पण हे सगळे अनुभव येत असतात. हे अनुभव येत असताना तुमचा विश्वास किती आहे, तुम्ही त्या एनर्जीला किती पॉझिटिव्हली घेता, हे खूप महत्वाचं असते. मे बी 100 ग्राहकामध्ये 100 लोकांमध्ये एखाद्याला रिझल्ट पण नाही येऊ शकत. मे बी. बरोबर. याचं कारण काय असतं, तर एखाद्या वेळेस खूप मोठं कार्मिक रिझन असतं त्याला. बरोबर. पण एवढं मात्र नक्की की कोणत्याही एनर्जी सोबत जुळा. तुम्ही एंजल सोबत जुळा, तुम्ही क्रिस्टल सोबत जुळा, तुम्ही रेकी सोबत जुळा, तुम्ही टॅरोट सोबत जुळा. कोणत्याही एनर्जी सोबत तुम्ही जेव्हा जेव्हा जुळता, तेव्हा तुम्हाला ते कर्मबंधन जरी असेल, कर्मफळ जरी असेल, तुमचं प्रारब्ध जरी असेल आणि ते तुम्हाला भोग भोगायचेच जरी असतील, तरीही त्याचं ओझं कमी करण्याची ताकद या सगळ्या एनर्जीज मध्ये आहे. तेथून मार्ग कसा काढावा, तेथे तुम्ही कसं वागावं, म्हणजे त्या दुःखाचं जे भोगण्याचं आहे ते दुःख कमी होईल, त्याचा वेळ कमी होईल आणि आपल्याला मार्ग मिळेल. म्हणून आपले थांबलेले कामं, थांबलेल्या गोष्टी, नंतर मग अनेक दिवसापासून अटकलेल्या अनेक साऱ्या गोष्टी ह्या मार्गस्थ लागतात. येथे अंधश्रद्धा नाही आहे. आपण मुळातच अंधश्रद्धा म्हणून, किंवा मी स्पेशल तुम्हाला एवढं सांगते, शालांताई सुद्धा माझ्यासोबत जोडल्या म्हणून असं झालं असं नाही म्हणत आहे. मी असं म्हणते आहे, इथे सायंटिफिक दृष्ट्या त्या घेणाऱ्या व्यक्तीने आपल्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि तिने त्याचा योग्य उपयोग केला. तिने पॉझिटिव्हिटी पुन्हा त्यामध्ये क्रिएट केली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आला. फक्त एकट्या देणाऱ्याचं नाही, तर हे जे श्रेय आहे, हे श्रेय त्या एनर्जीचं, त्या विश्वासू पती पत्नीचं आणि खरोखर एनर्जी सोबत जुडल्यामुळे त्यांचा जो सोल प्युअर झाला या पती पत्नीचा आणि त्यांची आकर्षण क्षमता वाढली. त्यांचं चंद्रबल वाढलं आणि म्हणून त्यांचं हार्ट चक्र ओपन झालं, क्राऊन ओपन झालं आणि एका सोलनी त्यांची निवड केली त्यांना आई बाबा होण्यासाठी. म्हणून 15 वर्षानंतर आलेला हा रिझल्ट. एवढं लक्षात घ्या. ह्या सगळ्या घडामोडी होण्यामागे एवढे सगळे कार्य होत असतात. आणि अजूनही आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे की हे बाळ पूर्णपणे सुदृढ पुढे जावं आणि बाळ बाळंतीण खूप छान असो. असं आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू ऑल ऑफ यू. नक्कीच अजून अनेक कोणाला बोलायचं आहे, पण आपण वेळेअभावी आता आपण थांबूया आणि नक्कीच आपण एक स्पेशल सेशन सगळ्यांचा अनुभव ऐकण्यासाठी एक दिवस ठेवत जाऊ आठवड्यामधून. आठवड्यामध्ये ज्याचे जे अनुभव जमा झाले ते आपण आठवड्याच्या गुरुवारी शुक्रवारी शेअर करत जाऊ. बरोबर ना?
चालेल ना? हा, तोपर्यंत आठवड्याचे जमा करून ठेवायचे. आणि थँक्यू सगळ्यांना. आपण सगळेजण आत्मा नमस्ते करूया एक वेळ. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आपण नमस्ते. ओके. आपण सर्वजण शेवटपर्यंत सेशनच्या थांबलात. अगदी 2.5 तास झाले तरी आपण इंटिग्रिटी मध्ये आहात. तुम्ही अगदी त्याच उत्साहाने सुरुवातीच्या अजूनही आहात. म्हणून तुम्ही, मी, आपण सगळेजण निवडलेले लोक आहोत हे खरोखर आता सुद्धा सिद्ध झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. नवीन जॉईन झालेले सगळेजण अगदी शेवटपर्यंत टिकून आहेत. तुमचं सुद्धा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.